डायबिटीस हा आजार आहे. तुमची जीवनशैली बदलते म्हणून रोग होतो असं नाही. खाण्यात साखर आली, गोड पदार्थ आले, आपल्या शरीराला पचवण्याची शक्ती ही संपूर्ण असते, फक्त आपण त्याला नॉर्मल म्हणतो. एखादा प्री डायबिटीस असेल, ते तर खूप वेळा असं होते की मी तर बाबा दररोज घरचंच खातो, मग मला डायबिटीस कसा काय झाला? बरेच शेतकरी असतात, खूप कष्टाचं काम करतात आणि विचारतात की मला का मधुमेह झाला. माझं कष्टाचं काम पण खूप आहे, परंतु असं नाहीये. पहिली गोष्ट आहे ते म्हणजे आहारातील पथ्य जे आहे. दुसरी गोष्ट आहे तो म्हणजे व्यायाम. तिसरी गोष्ट असतो तो म्हणजे औषध उपचार. क्लिनिकली डायबिटिक आहे हे कधी डिफाईन होतं? खाण्यानंतरची पातळी 140 ते 199 या दरम्यान असेल तर त्याला आपण मधुमेहाची पूर्वस्थिती असं म्हणतो. 200 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर त्याला आपण, म्हणजे डॉक्टर्स जेव्हा म्हणतात की नाही घाबरण्याचं कारण नाही, हे टेम्पररी वाढले की नंतर होईल मॅनेज. कारण डायबिटीस गेला असं म्हणू शकत नाही. टेम्पररी माझी ऍडमिट होतो म्हणून वाढली हे म्हणण्यात काही अर्थ नाही. डॉक्टरांनी पण तो शब्द वापरणे चुकीचा ठरतो. टेम्पररी हा न्यूली डिटेक्टेड आहे आणि याचं डायग्नोसिस लेट झालं. HbA1c म्हणजे ग्लायकोसायलेटेड हिमोग्लोबिन, जो की आपल्याला मागील 3 महिन्याचा एक साखरेच्या पातळीचा एक ऍव्हरेज देतो. तर मग ते खूप जास्त असेल तर असं दिसून येतं की रात्री अचानकच भूक लागते किंवा मध्ये झोपून उठल्यानंतर की काहीतरी खावं असं वाटतं. ऑन इन्सुलिन असेल तर रात्री भूक लागणे, पहाटे भूक लागणे, साखरेची पातळी कमी झाल्यामुळे. पण त्यावेळी तुम्ही ग्लुकोमीटरवर चेक करणं गरजेचं आहे. पेरेंट्सना किंवा ग्रँड पेरेंट्सना किंवा आणखीन कोणी ब्लड रिलेशन मध्ये डायबिटीज आहे तर तो पुढे पास होणार. रुग्ण किंवा त्याच्या नातेवाईकांना कळालं की तर त्याच्या लाईफस्टाईल मध्ये जर त्यांनी बदल केला, जीवनशैलीमध्ये बदल केला, खूप प्रयत्न करतात आणि मधुमेह होण्यापासून ते पुढे ढकलतात. डायबिटीज मध्ये फळं घेतली पाहिजेत का, आणि ती मग कोणती घेतली पाहिजेत आणि कधी घेतली पाहिजे, किती प्रमाणात घेतली, कारण त्याच्यामध्ये परत शुगर, फ्रुक्टोज वगैरे त्या गोष्टी येतात. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर कपिल पाटील. डॉक्टर कपिल पाटील हे कन्सल्टंट डायबेटॉलॉजिस्ट आहेत, स्वाद डायबेटिक सेंटर, सांगली येथे. आणखीन आपल्यासोबत आहेत डॉक्टर स्मिता पाटील, ह्या सर्टिफाईड न्यूट्रिशनिस्ट अँड डायटिशियन्स आहेत आणि ते डायबिटीज एज्युकेटर म्हणूनही काम करतात. नमस्कार, मी डॉक्टर संजीव. वेलकम टू द हेल्दी शो. आज एक अशा आजाराबद्दल बोलणार आहोत ज्याची माहिती प्रत्येकाला आहे, म्हणजे मग तो लहान असू दे किंवा मोठा असू दे, पण त्याच्याबद्दल गैरसमज तितकेच आहेत. म्हणजे एकतर त्याला फार सिरियसली घेतलं जातं किंवा अजिबातच त्याची चर्चा केली जात नाही. हो, आणि नक्की तुम्हाला कदाचित माहित असेल, भारतातील प्रत्येक 10 व्यक्तीमागे एका व्यक्तीला हा आजार झालेला, तो म्हणजे डायबिटीज. आणि त्याबद्दल आज आपण गप्पा मारणार आहोत डॉक्टर कपिल पाटील सर आणि डॉक्टर स्मिता पाटील मॅडमशी. वेलकम टू द हेल्दी शो. सर, मला सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला विचारायचं आहे, युजली जेव्हा तुमच्याकडे पेशंट येतात आणि बाबा त्याचं डायग्नोसिस होते की तुला डायबिटीज आहे, ही जेव्हा तुमच्यावर वेळ होती की त्यांना सांगायची की तुला डायबिटीज आहे, तेव्हा पहिली रिॲक्शन काय असते पेशंटची? वेदर ते डिनायल मध्ये असतात, म्हणजे ते एक्सेप्ट करत नाहीत, की त्यांना अपराधीपणाची भावना असते, की आणखीन काय असतं? तो एक्सपिरियन्स काय असतो नेमका? बऱ्याच वेगवेगळ्या पेशंटचे बरेच वेगवेगळे स्वभाव असतात, त्यामुळे ते कसे रिॲक्ट करतात त्यावरही असतं. परंतु बऱ्याच वेळेला आम्हाला असं दिसून येतं की ते डिनायल फेजमध्ये असतात. एकतर त्यांना भीती वाटत असते किंवा ते नकार देत असतात की मला याआधी कधीच नव्हतं आणि आज कसं निघालं. त्यामुळे ते बऱ्याच वेळेला भीती किंवा नकार ह्या फेजमध्ये असतात. काहीच पेशंट असतात ज्यांना ते असं अपराधीपणाचं वाटत असतं की बाबा मी थोडंसं गोड खाल्लंय लास्ट मंथमध्ये, मागच्या महिन्यात गोड खूप खाल्लंय, खूप बाहेरचं जेवण झालंय आणि मला मधुमेह निघाला. तर हे बऱ्याच फेजेसमध्ये पेशंट भेटतात आणि भीती किंवा नकार ही भावना ही जास्त दिसून येते रुग्णांना. आता एखाद्याला डायबिटीज आहे, म्हणजे तो क्लिनिकली डायबिटिक आहे, हे कधी डिफाईन होतं, हे कधी आपण म्हणजे हे करतो? रक्तसाखरेची पातळी ही 125 पर्यंत असेल तर त्याला आपण प्री डायबिटीस असे म्हणतो. 126 किंवा त्यापेक्षा जास्त ही उपाशीपोटी साखरेची पातळी, ही जर जास्त असेल तर त्याला आपण मधुमेह असं म्हणतो. खाण्यानंतरची पातळी ही 140 ते 199 या दरम्यान असेल तर त्याला आपण प्री डायबिटीस किंवा मधुमेहाची पूर्वस्थिती असं म्हणतो. आणि 200 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर त्याला आपण मधुमेह झाला आहे असं म्हणतो. याबरोबरच बरीच लक्षणे असतात की लघवीला वारंवार होणे, तहान जास्त लागणे, भूक जास्त लागणे किंवा इन्फेक्शन, जंतू संसर्ग होणे, अशक्तपणा येणे, वजन कमी होणे, अशा बऱ्याच गोष्टी दिसून येतात रुग्णांमध्ये. अशा वेळेस मधुमेह झाला आहे असे आपल्याला दिसून येतं. म्हणजे हे क्लिनिकल किंवा हे साइन सिम्पटम्स पण दिसायला लागले. दिसायला तुम्ही बोललात तसे, म्हणजे वारंवार लघवी होते किंवा तहान जास्त लागते किंवा अचानक वजन कमी होते आणि त्यासोबतच ब्लड रिपोर्ट मध्ये पण ते रिफ्लेक्ट होते, दिसून येतं. तरच ते डायबिटीज आहे म्हणू शकतो.
पण काही वेळा असं होत नाही का, म्हणजे समजा मी एखाद्या कार्यक्रमामध्ये गेलो होतो आणि मग माझं तिथं फार काही गोड खाणं झालं, हे झालं किंवा खूप ट्रॅव्हल झाला, मग माझी झोप व्यवस्थित नाही झाली. तर त्याचा परिणाम पण शुगरमध्ये ऑब्व्हियसली कदाचित पडत असेल मग त्याच्या रेशोमध्ये. मग हे कधी एक्झॅक्टली फाइंड आउट की बाबा हे कोणत्या कारणामुळे आहे, की हे डायबिटीजमुळेच आहे? कसं असतं, संपूर्णतः आपण नॉर्मल जर म्हणायचं असेल की बाबा एखाद्याला डायबिटीस नाही आहे, तर कितीही प्रमाणात खाल्लं किंवा कितीही प्रमाणात आपण साखर म्हणजे जे खाण्यात साखर आली, गोड पदार्थ आले, ते कितीही प्रमाणात आले, तर ती आपल्याला आपल्या शरीराला पचवण्याची शक्ती ही संपूर्ण असते. तिथं आपण त्याला नॉर्मल म्हणू. म्हणजे इथं साखरेची पातळी वाढत नाही. एखादा प्री डायबिटीस असेल किंवा डायबिटीस ज्याला झाला असेल, तर ही शक्ती कमकुवत असते, लक्षात घ्या. ही पचवण्याची शक्ती ही कमकुवत असते. कारण जो इन्सुलिन नावाचा घटक संप्रेरक तयार होतो, त्याची कार्यक्षमता ही कमी झालेली असते किंवा त्याची तयार होण्याची क्षमता ही कमी झालेली असते. अशा रुग्णांमध्ये जर एक्सेस खाणं झालं, जादा खाणं झालं किंवा जादा गोड खाणं झालं, तेलकट खाणं झालं किंवा धावपळ झाली, तर अशा वेळेस साखरेची पातळी ही वाढू शकते. तर नॉर्मल केव्हा म्हणावं, की कितीही खाल्लं, कितीही प्रमाणात खाल्लं, कोणतीही धावपळ झाली, तरीही तरी. साखरेची पातळी नॉर्मल राहते. त्यालाच आपण नॉर्मल म्हणू शकतो. म्हणजे हे तो एक्सक्यूज होऊ non-diabetic. शकतं एक्सक्यूज की की बाबा मी खाल्लं खूप म्हणताना वाढली, तर म्हणजे चान्सेस हायर आहेत की ते डायबिटीज असू शकेल हां, याच्यामध्ये. आम्ही रुग्णांना सांगतानाही हेच सांगतो, की त्यांचा जर असा प्रश्न आला, की मी काल परवा खूप गोड खाल्लंय हो, आणि माझी साखरेची पातळी वाढली. ह्याआधी माझी साखरेची पातळी नॉर्मल होती. नॉर्मल होती. हो. तर त्यांना हे एवढंच सांगतो, की तुम्ही कितीही प्रमाणात साखर खाल्ली, हा. तरी पण तुमची साखरेची पातळी नॉर्मल राहायला पाहिजे. तरच आपण डायबिटीस नाही, मधुमेह नाही असे सांगू शकतो. की आता खूप वेळा असं होतं की मी तर बाबा दररोज घरचंच खातोय. मग मला डायबिटीज कसा काय झाला? तर आपला भारतीय आहार हा कर्बोदकाने युक्त आहे. जवळपास 50 ते 60% आपल्या आहारामध्ये कर्बोदके असतात. प्रोटीन पार्ट 20 ते 30%, 10-20% फॅट किंवा बाकीचे फळं ह्या गोष्टी येतात. तर बरेच रुग्णांना असा प्रश्न असतो की आम्ही घरचंच खातो. हो. परंतु काय होतं की चुकतंय कुठं, की घरचं खातो पण किती प्रमाणात खातो, पोर्शन साईज किती आहे, यावरती मधुमेहाची किंवा साखरेची पातळी अवलंबून राहते. समजा एखादी व्यक्ती एका वेळी समजा तर 2 पेक्षा जास्त ती चपाती खात असेल, तर साहजिकच येणारे जे ग्लुकोजचं प्रमाण आहे ते वाढूनच येणार. त्यामुळे तिथं काय होणार, की साखरेची पातळी ही आपल्याला जास्त दिसून येईल. त्यामुळे व्यायाम, आहार आणि आपल्याला रोजच्या रुटीनमध्ये लागणारी ऊर्जा, या सर्व गोष्टींवर आपलं खाण्याचं प्रमाण पण अवलंबून असलं पाहिजे. मग एखाद्याला हे कळणार कसं की बाबा माझ्यासाठी किती आहार, म्हणजे भले मी घरचा घेत असून तो पोर्शन साईज किती असायला पाहिजे? आयडियली बघितलं तर एका वेळी म्हणजे आता आपण मधुमेह रुग्णांचा आहार बघितला तर 3 वेळा विभागून घेतला पाहिजे. म्हणजे सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण. 3 वेळा विभागल्यामुळे काय होईल, की मिळणारे घटक आहेत ते संपूर्णपणे मिळतील. पोषण मिळेल, प्लस मिळणारा जो क्वांटिटी जी आहे ती कमी प्रमाणात घेतली जाईल. म्हणजे उदाहरणार्थ नाश्त्याला 1 चपाती खात असेल, म्हणजे समजा एक आयडियली विचार करू की आपण एक 1500 ते 1800 कॅलरीचा आहार आपल्याला द्यायचा. तर सकाळच्या नाश्त्यामध्ये 1.5 चपाती किंवा 1 ते 1.5 चपाती, दुपारच्या जेवणामध्ये 1 भाकरी किंवा ह्याच्याऐवजी पर्यायी म्हणून 1 भाकरी प्लस अर्धी वाटी भात आणि रात्रीच्या जेवणात पण 1 चपाती भात असं घेतलं तर डिवाइड करून घेतल्यामुळे काय होईल, की त्याचं साखरेची पातळी पण चढ उतार जास्त प्रमाणात होणार नाही. हे प्रत्येकाला लागू शकतं की अगेन त्याचं जे कामाची पद्धत म्हणा किंवा त्याचं एज ग्रुप म्हणा किंवा त्याचं जेंडर म्हणजे वेदर मेल फिमेल प्रत्येक व्यक्ती म्हणजे वय राहणार, न्यूली डिटेक्टेड आहे हा. की खूप वर्ष झाली शुगर आहे, कामाचं स्वरूप शेतकरीचं विचार केला तर आणि बदलणार ते सगळं, हा. किंवा ऑफिस वर्क असणारे, बैठी जीवनशैली आहे, त्यांना मिळणारे लागणारे जे कॅलरीज आहेत ते साहजिकच कमी प्रमाणात लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचं वय, वजन, उंची आणि कामाचं स्वरूप या सर्वांवरती आहार अवलंबून राहतो. मग याला काय टेंटेटिव्ह असं काय मॅथमॅटिक्स किंवा काय गणित आहे का, की फॉर एक्झाम्पल आता मला माझ्यासाठीचा आहार बघायचा आहे की बाबा मी कुठला घेतला पाहिजे आणि किती प्रमाणात घेतला पाहिजे, असं काही सांगू शकतो? हा, उंचीच्या प्रमाणात तर तुम्हाला आहार लागणार. एखाद्या व्यक्तीचं समजा आता एक एक्झाम्पल घेऊ की एखाद्या व्यक्तीचं वजन आणि उंची ह्याचं गुणोत्तर काढल्यानंतर BMI जो आहे तो 23 ते 25 दरम्यान आहे, तर लागणारी ऊर्जा ही त्या प्रमाणात आयडियली किती पाहिजे तर एक 1500 ते 1800 कॅलरीज असं पकडू.
तर त्या व्यक्ती समजा ह्यात तुम्ही वर्किंग जास्त असेल तर तुम्हाला साहजिकच लागणारे कॅलरीज जास्त आहेत किंवा लागणारे प्रथिनं सुद्धा वाढणार. ह्यावेळी काय करू शकतो आपण, तर आहारातील कर्बोदकांचं प्रमाण कमी करून म्हणजे चपातीची क्वांटिटी कमी करून आपण प्रथिनं वाढवावीत. प्रथिनामध्ये मग काही मोड आलेली कडधान्य असतील, पनीरच्या स्वरूपात असेल, दूध असेल तरी ते 2 वेळा तापून त्याचं स्किम्ड मिल्क म्हणू शकतो ते आपण घेऊ शकतो. आणि याबरोबरच एक पॉइंट सांगावं म्हणतो की वय हे आलंच, वयानुसार पण आहार बदलतो. वय जास्त असेल तर आहार कमी पाहिजे. तसंच लाईफस्टाईल प्रमाणे म्हणजे जीवनशैली कसं आहे, कामाचं स्वरूप कसं आहे, याप्रमाणे आहार बदलतो. त्याबरोबरच मधुमेहाचे काय दुष्परिणाम आहेत का, इतर काही कोमॉर्बिडिटीज आहेत का, हृदयरोग आहे का किंवा किडनीचा आजार काय आहे का, यानुसारही आहार बदलू शकतो. पण त्याचाही विचार करायला पाहिजे. आणि हे सर्व किडनीशी रिलेटेड आलं की मग आणि प्रोटीन कंटेंट आणि कमी होणार. हे low सर्व protein. तुमच्या डॉक्टरांशी किंवा आहार तज्ज्ञांशी सल्ला मार्गदर्शन करून ह्या सर्व गोष्टी ठरवायला पाहिजेत. जेणेकरून ह्या सर्व गोष्टींचं म्हणजे जे फॅक्टर आहेत, वय आहे, जीवनशैली आहे, वजन आहे, हाईट आहे, आपण बेसल मेटाबॉलिक रेट म्हणतो, ह्या सर्व गोष्टी, त्याबरोबरच कोमॉर्बिडिटीज, इतर आजार काय आहेत, याप्रमाणे आहाराचं एक तक्ता तयार केला जातो. काय खायचं काय नाही हे सर्व तयार केलं जातं. आणखी एक असं म्हणू शकतो की वन रूल नॉट फिट फॉर ऑल. प्रत्येक व्यक्तीचं वेगळं राहणार. त्यामुळे इन जनरलाइज पेक्षा प्रत्येक म्हणजे कस्टमाइज करून किंवा प्रत्येक व्यक्तीनं वेगवेगळं आपल्या आहार त्यांच्या लाईफस्टाईलनुसार, त्यांच्या नीडनुसार. आणि महत्वाचं म्हणजे ते फॉलो पण केलं पाहिजे. आणि खूप वेळा जेव्हा चेंबरमध्ये येतं तेव्हा तोपर्यंत ते सगळं ऐकलं जातं किंवा हे केलं जातं. आणि असंही केलं जातं की बऱ्याच वेळेला एका व्हिजिटमध्ये हे होऊ शकत नाही. बाबा तुला एक आहाराचा तक्ता दिलाय, ते तुझ्या जीवनशैलीप्रमाणे, तुझ्या खाण्याच्या टायमिंग प्रमाणे किंवा झोपण्याच्या वेळ, ह्या सर्व गोष्टींचा विचार केला जातो. ऑफिस टायमिंग काय आहे, ह्या सर्व गोष्टींचा विचार पुढच्या महिन्यात त्याचा परत रिव्हिजन केलं पाहिजे. कारण हे फॉलो होतंय की नाही किंवा ते खूप स्ट्रिक्ट वाटतंय का, हेही बघितलं पाहिजे. कारण स्ट्रिक्ट वाटत असेल तर तो त्या डाएटला चिकटू शकत नाही, म्हणजे चिकटून राहू शकत नाही, तर ते फॉलो होत नाही, असं होऊन जातं. तर बऱ्याच वेळेला हे रिवाइजही करावं लागतं. शिस्त आणि रोजचे छोटे छोटे बदल हे सुद्धा फार परिणामकारक ठरतं. सातत्य ही गोष्ट फार महत्त्वाची. सर, आता युजली हेरिडिटरीचा खूप मोठा रोल असतो असं म्हणतात डायबिटीज मध्ये. मग असं होतं की बाबा आता समजा माझ्या घरामध्ये किंवा एखाद्याच्या घरामध्ये पेरेंट्सना किंवा ग्रँड पेरेंट्सना किंवा आणखीन कोणी ब्लड रिलेशन मध्ये डायबिटीज आहे, तर तो पुढे पास होणारच. म्हणजे तो एक नशिबाचा भाग आहे बाबा, आणि तो आता आम्हाला होणारच. हे असं आहे, एक्झॅक्टली असंच राहतं. जर आपण टाळू पण शकतो. मधुमेहाचं आपण टाईप 2 डायबिटीस बद्दल बोलतोय. आपण टाईप 1 डायबिटीसचं नाही बोलत. आपण टाईप 2 डायबिटीसचं बोलतोय, जे की 90-95% लोकांमध्ये टाईप 2 डायबिटीसच असतो. तर टाईप 2 डायबिटीस हा अनुवंशिक असतो, हेरिडिटरी असतो. फॅमिलीमध्ये तो पास होतो, म्हणजे त्याची जनुकं पास होत असतात. पण ह्यामध्ये 50% पेक्षा जास्त चान्सेस आहेत की पुढच्या पिढीला तो मधुमेह, पुढच्या मुलांना तो मधुमेह होणारच आहे. परंतु हे जर आपण जाणून घेतले, मग असे काही स्कोर पण आहेत की ज्यावरनं आपल्याला पुढे जाऊन मधुमेह होणार आहे का, हे स्कोर वाईज ते डिटेक्ट केलं जातं. याचाही अभ्यास केला तरी चालतो. परंतु जर रुग्ण किंवा त्याच्या नातेवाईकांना कळालं की आपल्याला घरी आहे म्हटल्यावर आपल्याला होणार आहे, तर त्याच्या लाईफस्टाईलमध्ये जर त्यांनी बदल केलं, जीवनशैलीमध्ये बदल केलं, आहारामध्ये बदल केलं, स्थूलपणा असेल तर तो वजन कमी करण्याचा प्रयत्न केला, वजन कमी केलं, नियमित व्यायाम केला, आणि आताच्या सध्याच्या जगात जर बघितलं तर बाहेरचं खाणं खूप वाढलेलं आहे. तर खाण्याचा रोल हा खूप आहे. त्यामुळं घरचं खाणं, समतोल आहार, ह्या सर्व गोष्टी महत्त्वाच्या झालेल्या आहेत. आहारात फायबरचे प्रमाण, ह्या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर आहारात बदल केले, जीवनशैलीत बदल केले, वजन कमी केलं आणि नियमित व्यायाम केला, हे केलं तर नक्कीच आपल्याला मधुमेह टाळता तर नाही येणार, परंतु तो पुढे तर ढकलता येतो. बऱ्याच वेळेला असं दिसतं की बरेच पेशंट खूप प्रयत्न करतात आणि मधुमेह होण्यापासून ते पुढे ढकलतात, म्हणजे टाळत नाहीत पण पुढे ढकलू शकतात. तर हे दिसून येतं. किंवा इनफॅक्ट जरी झालाच तर कधी त्याची इंटेन्सिटी तितकी नाही तितकी राहणार नाही. त्याच्यापासून जे बाकीच्या ऑर्गनला होणारे जो हे आहे, म्हणजे तुम्ही म्हटलं तसं की किडनी असते, हार्ट असतो,
ते कदाचित कमी त्याचं कमी होईल. हे होतील, त्याच्यावर इफेक्ट होतील, ते कमी होतील. आणखीन एक विचारायचं होतं, तुम्ही आता म्हटलात की एक सर्टन काही टेस्ट आहेत की ज्याच्यामध्ये कळू शकते की बाबा हेरिडिटी आहे तर त्यांना व्हायचे चान्सेस किती आहेत किंवा कधी होतो. तर तसं काय तो एज ग्रुप पण कळतो की कोणत्या वयामध्ये साधारण याचं हा, onset होऊ शकतं? मधुमेह हा वयानुसार येणारी पण आजार आहे, वयानुसार येणारा आजार आहे. असं नाही की फॅमिली हिस्ट्री नाही आहे हा. किंवा स्थूलपणा नाही आहे तर मला मधुमेह होणार नाही. मी नियमित व्यायाम करतो तर, किंवा बरेच शेतकरी असतात खूप कष्टाचं काम करतात आणि विचारतात की मला का मधुमेह झाला, माझ्या घरी पण नाही आहे, मी स्थूल पण नाही आहे, बारीक हो, आहे हो. आणि माझं कष्टाचं काम पण कष्टाचं खूप काम. आहे. परंतु असं नाहीये, शेवटी वयानुसार येणाऱ्या काही गोष्टी असतात. वय जसं वाढत जाईल तरी तसं आतली मशिनरी जी आहे ती थोडीफार खराब होणारच आहे. म्हणजे वयानुसार जसं आपली त्वचा बदलते हा. किंवा एखाद्याला कॅट्रॅक्ट येतो म्हणजे मोतीबिंदू येतो, हा. तसंच आपली मशिनरी जी असते म्हणजे आपलं स्वादुपिंड जे असतं, जे इन्सुलिन तयार करतं, तेही काही वेळेला बिघडू शकतं, काही वेळेला कमी पडू शकतं. तर वयानुसार येणारी ही गोष्ट आहे. त्यात जर फॅमिली हिस्ट्री असेल तर ते जास्त शक्यता आहे की अशा रुग्णांना, अशा माणसांना मधुमेह लवकर होण्याची शक्यता असते. असं म्हणता येणार नाही की फक्त फॅमिली हिस्ट्री नाही आहे तर मला मधुमेह होणार नाही, होऊ शकतो. आणि बरेच आता प्रत्येक 10 वर्षांनी आपली जीवनशैली बदलत बदलते. जाते. आपण बघतोय की हो. आपण 20 वर्षापूर्वी बघितलं तर खाणं कसं होतं, जीवनशैली कशी होती, हो. किंवा टेक्नॉलॉजी किती ॲडव्हान्स झाली, परंतु गॅजेट्स आले आणि गॅजेट्स आल्यामुळं आपलं बैठी जीवनशैली झाली. ह्या सर्व गोष्टी परिणाम करत असतात आपल्या जीवनावर. असं नाही की नुसताच मधुमेह होणार आहे, तर इतरही आजार, हा. उच्च रक्तदाब असतील, कोलेस्ट्रॉल असेल, हृदयरोग असतील, याचे प्रमाणही तितकेच वाढत चालले आणि ह्याला बदलती जीवनशैली, खाण्यातील बदल आहे, कष्टाचे काम कमी झाले, ह्या बऱ्याच गोष्टी कारणीभूत आहेत. म्हणजे असंही म्हणू शकतो की अनुवांशिक आहे तर तुम्हाला होणारच असं धरून काही न करण्यापेक्षा हा. त्याला आपण थोडस डिले करू शकतो, डिले करू avoid शकतो, पण त्यासाठी प्रयत्न केले प्रयत्न पाहिजेत केले आणि पाहिजे. ते लवकर लवकर. निदान झालं पाहिजे हा. की बाबा एखाद्याला पुढे जाऊन होण्याची शक्यता आहे, एखाद्याच्या घराण्यात मधुमेह आहे हा. किंवा स्थूलपणा आहे, त्या माणसाला वय जास्त आहे हा. किंवा बैठी जीवनशैली आहे, हालचाल कमी आहे, एक्सरसाइज कमी आहे, तर अशा रुग्णांनी तो स्कोर आहे त्याप्रमाणे आपण कॅल्क्युलेट केलं पाहिजे आणि हा. त्यांनी वेळेतच त्यावर निदान करून वेळेतच त्याचे उपचाराचा अर्थ काय फक्त डाएट आणि एक्सरसाइज आहे. उपचार हा, म्हणजे काय majority हाच मेडिसिन आहे. नाही आहे. हा. अशा वेळेस हा, उपचार मेडिसिन काय म्हणजे उपयोगी पडत खूप वेळा नाही. मेडिसिन गरजेचं पण नसतं अशा हा. वेळेला. फक्त आहारामध्ये बदल, जीवनशैलीमध्ये बदल, व्यायाम करणे, वजन कमी करणे, ह्या गोष्टींना आपण उपचार म्हणू शकतो. प्री डायबिटीस ही स्टेज नक्कीच आहारात आणि बदल करून आणि व्यायाम वाढवून ह्या गोष्टी आपण नक्कीच कंट्रोलमध्ये Control ठेवू करू शकतो किंवा पोस्टपोन करू शकतो की पुढे जाऊन आपल्याला डायबिटीस होण्यापासून आपण नक्कीच So, तुम्ही वाच- आता स्कोर म्हणतात तर हा. तो स्कोर म्हणजे एक्झॅक्टली काय असतो, तो काय मेजर कसा केला तो इंडियन डायबिटीस रिस्क स्कोर म्हणजे भारतातच तयार केलंय. तर इंडियन डायबिटीस रिस्क स्कोर म्हणून आहे. त्यामध्ये वय एक पकडलेलं आहे फॅक्टर, त्याबरोबर फॅमिली हिस्ट्री एक पकडले म्हणजे अनुवंशिकता आहे की नाही हे एक पकडलेलं आहे, बैठी जीवनशैली आहे का, व्यायामाचा अभाव आहे, व्यायाम कितपत आहे, हे एक फॅक्टर पकडलेलं आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून इंडियन डायबिटीस रिस्क स्कोर म्हणजे जरा वय किती आहे, मग आता 40 ते 50 असेल किंवा 50 पेक्षा जास्त, 60 पेक्षा जास्त, याप्रमाणे ते पकडलेलं आहे. हालचाल किती आहे, बैठी जीवनशैली आहे, दिवसभर बसून राहता का, व्यायाम करता का नाही सकाळी, किंवा व्यायामाचा कम्प्लीट अभाव म्हणजे व्यायाम नाही पण नाही आहे, बैठी जीवनशैली पण नाही, मग असे रुग्ण हे हाय रिस्क मध्ये येतात. एका पेरेंटमध्ये डायबिटीस म्हणजे एक आई वडिलांपैकी एकाना कोणाला तर डायबिटीस आहे का, दोघांना डायबिटीस आहे किंवा दोघांना पण नाही आहे, यावर हा रिस्क स्कोर कॅल्क्युलेट केला जातो आणि तो रिस्क स्कोर जास्त असेल तर अशा माणसाला मधुमेह होण्याची शक्यता ही जास्त असते. तो साधारण किती असायला पाहिजे, म्हणजे तो चांगला आहे असं कधी म्हणू शकतो आणि तो हायर साईडला आहे असं कधी म्हणू शकतो? एक जनरल बघितलं तर प्रत्येक पॉइंट मधला वय जास्त असेल त्याच्यात जास्त रिस्क असते. दोन्ही पेरेंटला डायबिटीस आहे, दोन्ही पालकांना डायबिटीस आहे, अशामध्ये जास्त रिस्क असते. व्यायामाचा कम्प्लीट अभाव आहे आणि बैठी जीवनशैली आहे, तर अशामध्ये जास्त रिस्क असते. तर अशा रुग्णांमध्ये
मधुमेह होण्याची शक्यता ही जास्त असते. तर वेळेत त्यांनी ह्याचा निदान केला पाहिजे, वेळेत ह्या रिस्क स्कोर काढला पाहिजे आणि पुढचे उपचार घ्यायला पाहिजे. आणि हे ऑब्व्हियसलीच म्हणजे डॉक्टर्स तुम्ही तो रिस्क स्कोर हे करत असतात कॅल्क्युलेट. म्हणजे ते प्रत्येकाला हे करणं शक्य नाहीये. ते तुमच्याशी डिस्कस करूनच Discuss करून. प्रत्येक पॉईंट मग त्यातून त्या व्यक्तीला अंदाज येऊ शकतो की बाबा माझा रिस्क स्कोर किती आहे तो. हा अंदाज येतो, आपल्याला माहित असतं. आपण डॉक्टर म्हणून ह्या सर्व गोष्टी आपण अभ्यास करत बरोबर. असतो. परंतु बऱ्याच वेळेला बघितलं जातं की फॅमिली हिस्ट्री असेल तरी पण काही मुलांना किंवा होण्याची शक्यता जास्त असते. परंतु वेळेत ते निदान होत नाही. हे एक दुर्दैव आहे की वेळेत निदान होत नाही. आणि ते बऱ्याच वेळेला त्रास नसेल तर कोणीही डॉक्टरांकडे जात जात नाही. नाही, बरोबर. तर मला काही त्रास नाहीये तर मला काही कॅल्क्युलेट करायची नाही, गरज कुठलीही नाही. तपासणी करायची नाही, असं त्यांचं म्हणणं असतं. कारण ते आता आम्ही कॅल्क्युलेट केलं परत सापडलं तर परत दुसरं काहीतरी मला मेडिसिन घ्यावं हा. लागणार. डॉक्टरांकडे वारंवार जायला लागणार. परंतु हाय रिस्क जरी असली तरी हा. तुम्हाला आता काही मेडिसिनची गरज नाहीये. हा. तुम्हाला आता फक्त तुमची जीवनशैली बदलायची आहे. हा. बरोबर. हेच आमचं सांगणं असतं. त्यामुळं बऱ्याच वेळा रुग्णांबरोबर त्याचे मुलं किंवा नातेवाईक हा. येत असतात. त्यांना आम्ही थोडंफार ह्या गोष्टी सांगतो. हा. वेळेत निदान करत जावं ह्या गोष्टी सांगत असतो. परंतु ते होत नाही, हे दुर्दैव आहे. म्हणजे डायबिटीज मध्ये सगळ्यात मोठा रोल आहे तो तुमचा आहाराचा, हा. व्यायामाचा, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. मॉडिफिकेशन. मधुमेह हा पण जीवनशैलीशी निगडीतच आजार असल्यामुळे तोच बदल करतो. झालंय की डायबिटीज म्हणजे पहिला मला बाबा ते इन्शुलिन घ्यावं लागणार, मग ते दिवसभराच्या गोळ्या इतक्या खाव्या हा. लागणार, त्यामुळे ते नकोच मला जायला, केव्हा त्रास होईल तेव्हा बघू. हे एक जनरलाइज परसेप्शन होत असतं असं. डायबिटीस हा असा आजार आहे की नुसताच तुमची जीवनशैली बदलते म्हणून रोग होतो असं नाही. Okay. तर कुठलाही रोग असेल हा. तो होण्यासाठी जीवनशैलीमध्ये बदल ठीक आहे, हा. परंतु आतही शरीरामध्येही काही गोष्टी बिघडू शकतात, लक्षात घ्या. बरोबर. तर ह्या गोष्टी बिघडल्या, जीवनशैली बदलली तर मधुमेह दिसून येतो. त्यामुळे तो जीवनशैलीशी तो add संबंधित होतो. जरी असला हा. तरी तो रोग काहीतरी फक्त- शरीरात बिघड झाल्यामुळे होत असतो. हा. Okay. असं नाही की बरेच जण म्हणतात की हा डायबिटीस मधुमेह हा टेम्पररी आहे का. बरेच रुग्ण डायग्नोस Reverse निदान होतो. झाल्यावर हम्म. हा टेम्पररी आहे का, किंवा मी ऍडमिट होतो, किंवा खूप ताण होता, किंवा खूप बाहेरचं खाणं झालं, हा टेम्पररी आहे का. तर तसं नाही आहे. तो एक कंटिन्युअम आहे. कंटिन्युअम आहे म्हणजे तुमचं खाणं जरी वाढलं तरी ती पचवण्याची शक्ती तुमची कमी झालेली आहे. तुमचं धावपळ जरी झालं तरी त्याला तोंड देण्याची शक्ती कमी झालेली आहे. आणि ही शक्ती कमी झाल्यामुळेच साखरेची पातळी वाढली ना तुमची. असं नाही तुम्ही नॉर्मल असता तर तेही तुम्ही नॉर्मल ठेवली असती, तुमची साखरेची पातळी नॉर्मल राहिली असती. तर तसं न होता ही टेम्पररी फेज नाही, ही तुमची आलेली साखर आहे, कायमची साखर आहे. परंतु त्याला तुम्ही पथ्य व्यायाम करून योग्य नियंत्रण करू शकता. बऱ्याच वेळेला असे रुग्ण भेटतात की ते इतकं नियंत्रण कडक करतात की त्यांना साखरेच्या गोळ्यांची मात्रा असेल, डोस असेल, तो कमी करावा लागतो किंवा बंदही करावा लागतो. असेही रुग्ण दिसून येतात की हे घडू शकतं. त्यामुळे टेम्पररी साखर किंवा टेम्पररी मधुमेह हा असा काही तात्पुरता प्रकार नसतो. साखर ही साखरच असते, ती तुमची वाढलेली असते, तुम्हाला ती योग्य नियंत्रणात ठेवायचं. हे फक्त तुम्ही मेडिसिन और विदाऊट मेडिसिन हे तुमच्या पथ्य, व्यायाम, आहार, वजन कमी करणे ह्या सर्व गोष्टींवर अवलंबून असतं. पण काही वेळा असं होतं ना, काही डॉक्टर्स म्हणजे एखाद्या पेशंट होते की नाही ते टेम्पररी वाढली तुमची, मे बी काही मेडिसिनच्या साईड इफेक्ट्समुळे वाढली असते, किंवा काही मेडिसिन असताना त्याच्यामध्ये शुगर वाढू शकते, किंवा मगाशी आपण बोलत असतो की स्ट्रेसमुळे एखाद्या वेळेला शुगर वाढली असते. म्हणजे डॉक्टर्स जेव्हा म्हणतात की नाही घाबरण्याचं कारण नाही, हे टेम्पररी वाढले ते नंतर होईल मॅनेज. हे थोडंसं चुकीचं वाटतं की टेम्पररी हा शब्द असा चुकीचा प्रकार नसतो. कारण प्री डायबिटीसला पण पुढे जाऊन डायबिटीस होणार आहे. म्हणजे मधुमेहाची पूर्वस्थिती जरी असली, तो एका कंटिन्युअम मध्ये आहे ना, पुढे जाऊन तो मधुमेह होणार आहे, लक्षात घ्या. फक्त एवढंच आहे की ते साखरेची पातळी ज्या दिवशी वाढेल आणि ज्या दिवशी निदान होईल त्या दिवशी आपण त्याला लेबल डायबिटीस म्हणून करणार आहे, एवढंच आहे. परंतु साखरेची पातळी कुठंतरी फ्लक्च्युएट होतच असं, चढ उतार होत असं नाही की प्री डायबिटीस आहे म्हणजे ते कम्प्लीट नॉर्मल आहे. ते कम्प्लीट नॉर्मल नाही आहे, ते कुठेतरी नॉर्मलच्या वरच्या स्टेजला आहे. मग समजा प्री डायबिटीस लोकांनी खाण्यात काही बदल केला नाही किंवा आहार जास्त प्रमाणात घेतलं, नक्कीच त्याची साखरेची पातळी वाढणार आहे. त्यामुळं हे सगळं कंटिन्युअम मध्ये आहे, म्हणजे एका पुढं सरकतच जाणार आहे.
तर पुढे सरकत जाणार आहे, तर टेम्पररी हा शब्द हा कुठे येऊ नये, की टेम्पररी माझी ऍडमिट होतो म्हणून वाढली किंवा हे घडलं म्हणून वाढली, हे म्हणण्यात काही अर्थ नाही. डॉक्टरांनी पण तो शब्द वापरणे चुकीचा ठरतो टेम्पररी. कारण टेम्पररी म्हटलं की रुग्ण त्याचा फायदा घेतात आणि हे टेम्पररीच होतं, लाईटली घेतात. टेम्पररीच आहे तर जाऊ दे, 1 महिना मेडिसिन घेऊ आणि बंद करू. असंही बरेच रुग्ण भेटतात की 1 महिना औषध घेतात आणि बंद करून टाक, माझी साखर नॉर्मल. तो स्पाइक येऊ शकतो, पण हा. टेम्पररी डायबिटीज होतो असं काही नसतं. हा, आणि ठीक आहे, तुमची साखरेची पातळी 1 महिन्यात कमी आली औषधांवर, मग तुम्ही औषधांचा डोस कमी केला का, किंवा पथ्याने व्यायाम कंटिन्यू केलं का? कारण डायबिटीस गेला असं म्हणू शकत नाही, डायबिटीस रिव्हर्स झाला असं म्हणू शकत नाही. कारण पथ्याने व्यायाम हे करावंच लागणार आहे. जरी औषधे बंद जरी झाली, पथ्य व्यायाम करावंच लागणार. पथ्य व्यायाम करावं लागतं म्हणजे तुमचा आजार आहे तसा आहे, फक्त तो योग्य नियंत्रणात आहे. त्यामुळे डायबिटीस गेला किंवा माझं बंद झालं मेडिसिन म्हणजे डायबिटीस गेला असं कल्पनात राहू नये. कारण पथ्य आणि व्यायाम हे तुम्हाला आयुष्यभर करावं लागणार आहे. पण आजकाल आपण खूप ठिकाणी वाचतो, ऐकतो की इंटरमिटंट फास्टिंग, आणि याच्याबद्दल खूप सारा रिसर्च सुरू आहे आणि खूप सारे पॉझिटिव्ह रिझल्ट पण येत आहेत असं समजते. मग हे इंटरमिटंट फास्टिंग खूप साऱ्या आजारांवर उपयोगी पडतं असं बोललं जातं. तर मग हे डायबिटीस मध्ये आहे इफेक्टिव्ह, आणि डायबिटीस असलेल्या व्यक्तींनी करू शकतात का इंटरमिटंट फास्टिंग? आता इंटरमिटंट फास्टिंग कुणाला सुरक्षित आहे, तर न्यूली डायग्नोस्ड जे डायबिटीस आहेत आणि प्लस ओबेज आहेत, ज्यांचं वजन BMI पेक्षा जास्त आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं एक उदाहरणार्थ घेऊ की 90 किलो वजन आहे, आता न्यूली डायग्नोस्ड आहे, आता सध्या म्हणजे आत्ताच आपल्याला शुगर डिटेक्ट झाली, तर ही व्यक्ती जवळपास आपलं 60-70 पर्यंत वजन कमी केले, म्हणजे इंटरमिटंट फास्टिंग. ह्यात कसं होतं की 16 तास उपाशी राहणे, 8 तासांमध्ये जेवण, 16-8 असं रेशो. तर ह्यामुळं काय होतं की साहजिकच ह्यामध्ये गोळ्यांची जी मात्रा आहे किंवा औषधं ही कमीच लागतात सुरुवातीला, त्यामुळे इंटरमिटंट फास्टिंगचा ह्यामध्ये उपयोग होऊ शकतो. न्यूली डिटेक्टेड प्लस ओबेस प्लस प्री डायबेटिक स्टेजमध्ये जे आहेत त्यांनाही हा पर्याय साहजिकच उपयोगी ठरू शकतो. समजा क्रोनिक म्हणजे ज्या व्यक्तीला 30 वर्ष झाली अजून शुगर आहे, प्लस टाईप 1 जे रुग्ण आहेत की जे इन्सुलिन डिपेंडंट आहेत, त्या रुग्णांमध्ये इंटरमिटंट फास्टिंगचा काही उपयोग होणार नाही. प्लस काय होईल की सतत त्यांचे फ्लक्च्युएशन्स राहतील, हो, हायपोग्लायसेमिया फार होणार. न्यूली डिटेक्टेड डायबिटिक जे म्हणतो आपण, पण खूप वेळा असंही होतं की आपण अनुभवतोय की जे प्रॅक्टिसमध्ये की तो पेशंटच उशिरा येतो किंवा त्यालाच कळतं किंवा उशिरा डायबिटीस झालंय. मग त्याची काय डेफिनेशन असते किंवा हा न्यूली डिटेक्टेड आहे आणि याचं डायग्नोसिस लेट झालं, बऱ्याच आपण वेळेला जेव्हा डायग्नोस करतो तोच न्यूली डिटेक्टेड असं. क्लिनिकली जर बघितलं तर अशा पेशंटमध्ये वेळानं आलेत, मग त्या अशा पेशंटमध्ये खूप अशक्तपणा, विकनेस, वेट लॉस झालेला आहे, वजन कमी झालेलं आहे, खूप त्रास होतोय, किंवा एखादं बऱ्याच वेळेला असं दिसून येतं की काहीतरी कॉम्प्लिकेशन घेऊन येतं, दुष्परिणाम ऑलरेडी झालेला आहे कारण लेट झालेत ते, असंही दिसून येतं. परंतु जनरली बघितलं तर वजन कमी झालंय, अशक्तपणा आहे, खूप त्रास होतो, एखादं इन्फेक्शन आहे, हे दिसून येतं की त्यांना बराच काळ डायबिटीस आहे. तपासणीमध्ये बघितलं तर HbA1c वरनं आपल्याला समजू शकतं. HbA1c म्हणजे ग्लायकोसायलेटेड हिमोग्लोबिन, जो की आपल्याला मागील 3 महिन्याचा एक साखरेच्या पातळीचा एक ॲव्हरेज देतो, ॲव्हरेज एक सरासरी पातळी देतं, हे मागच्या 3 महिन्याचं तरी दाखवू शकतं. मग ते खूप जास्त असेल तर असं दिसून येतं की बराच काळ मधुमेह आहे. परंतु क्लिनिकली बघितलं तर वेट लॉस होणे, अशक्तपणा खूप आहे, त्रास होतोय बरेच दिवस, हे साईन्स आहेत की बरेच दिवस त्यांना मधुमेह आहे. विदाउट न्यूली डिटेक्टेड प्लस नो कोमॉर्बिडिटीज, म्हणजे काही कुठल्याही अवयवावर दुष्परिणाम नसेल, बाकी काही सिम्पटम नाही, जस्ट वेट लॉस आहे किंवा पॉलियुरिया होतोय. इंटरमिटंट फास्टिंग करणे का नाही हे म्हणजे समजा एखादा रुग्ण निदान झाला तर जनरली आम्ही पहिल्या महिन्यात तर त्याला अशी कुठली गोष्ट सांगत नाहीये, कोणत्या प्रकारचं इंटरमिटंट फास्टिंग किंवा वेगळं डाएट काय असं सांगत नाही. जे काय बेसिक डाएट आहे की बाबा आहारातून काय पदार्थ टाळावेत, गोड टाळावं, कारण खूप दिवस शुगर असते, अशक्तपणा असतो, अशामध्ये एखादं स्ट्रिक्ट डाएट फॉलो करणे हे अवघड होतं किंवा त्याचं नुकसानही जास्त होतं. तर कोणतीही ट्रीटमेंट असेल, असं डॉक्टर म्हणून आम्ही कोणतीही ट्रीटमेंट, एखादं औषध असेल किंवा मॅनेजमेंटचा पार्ट असेल, तर त्याचं रिस्क बेनिफिट रेशो आपण काढतो. रिस्क जिथं जास्त आहे तर ती ट्रीटमेंट नको,
बेनिफिट जिथं जास्त आहे तर ती ट्रीटमेंट आपण करणे गरजेचं आहे. तसंच डाएटच्या बाबतीतही आहे की त्याचा रिस्क जास्त आहे का बेनिफिट जास्त आहे. तर बेनिफिट जास्त असेल तर ते प्रकारचं डाएटही आपण त्या पेशंटला देऊ शकतो. समजा रिस्क जास्त आहे, आता एखादा रुग्ण आलेला आहे, 400-500 शुगर आहे, वजन एक 8-10 किलो कमी झालेलं आहे, खूप अशक्तपणा आहे, तर अशा पेशंटमध्ये आपण इंटरमिटंट फास्टिंग किंवा कुठल्याही प्रकारचं स्ट्रिक्ट डाएट हे ठेवणे नुकसानकारक ठरू शकतं, निदान पहिल्या 1-2 महिन्यात तरी. तर बेसिकली पहिली गोष्ट आहे की त्याची साखरेची पातळी कमी करणे. मग ती औषधं असतील किंवा इन्सुलिन असेल तर त्याने ती कमी करून घेणे. ज्यावेळी हे अशक्तपणा, इतर तक्रारी, वजन व्यवस्थित होतं, तर अशा वेळेस मग इतर गोष्टी आपण डिस्कस करू शकतो की डाएट कोणत्या प्रकारचा केलं पाहिजे. मग तो इंटरमिटंट फास्टिंग पाहिजे का कुठला स्ट्रिक्ट अजून दुसरा डाएट पाहिजे, हा आपण डिस्कस करू शकतो. आणि हा त्याच्या मग जीवनशैलीप्रमाणे किंवा त्याच्या ऑफिसचे टायमिंग असतील, खाण्याचे टायमिंग असतील, झोपण्याची वेळ असेल, ह्या सर्व गोष्टी डिस्कस करून मग तो नंतरचा पार्ट आहे. त्यामुळे ज्यावेळी रुग्ण येतो आणि शुगर जास्त आहे अशा वेळेस हे इंटरमिटंट फास्टिंग किंवा हे पहिल्या महिन्यात तरी आम्ही ह्या गोष्टी डिस्कस करत. आणि प्रत्येक वेळी कसं आहे की छोटे छोटे बदल करून पहिला शुगर कंट्रोल करत राहायला हा, पाहिजे की त्याचं मॉनिटर changes करून काय होतं ते. चेंजेस हा. काय किंवा समजा लीन डायबिटीस म्हणजे एखाद्या व्यक्तीचं 45-50 किलोच वजन आहे, अशा व्यक्तींमध्ये इंटरमिटंट फास्टिंग करून आणि आपण हो. त्याचं प्रोटीन लॉसच जास्त होईल, मसल लॉस जास्त हा. होणार ना की शुगर्स कंट्रोल येण्यापेक्षा तो मसल बेस्टिंग कडे जास्त. अशा रुग्णांमध्ये ते आणि जास्त नुकसानकारकच होणार. म्हणजे इंटरमिटंट फास्टिंग बेनिफिशियल आहे पण ते सब्जेक्टिव्ह टू त्या पर्सन पर्सन आणि मग ते ऑब्विसली त्यांचे डॉक्टर्स असतील त्यांच्याशी डिस्कस करून. करूनच केलं पाहिजे रादर दॅन की आपण वाचतोय आजकाल हा, प्रत्येक व्यक्तीलाच तो लागू होईल असं असं नाही. कोणत्याही प्रकारचं डाएट बघितलं, मग तो डायबिटीसचा असेल, वेट लॉस डाएट असेल हा. किंवा कोणत्याही प्रकारचं व्हेरी लो कॅलरी डाएट ही असेल, तर यामध्ये आपला असंही बघितलं तर भारतीय आहारात प्रोटीनचं प्रमाण हे खूप कमी कमीच आहे. असतं आणि ते वाढवणं तितकंच गरजेचं आहे. कारण वेट लॉस डाएट असेल किंवा कोणताही प्रकारचा डाएट असेल, ह्यामध्ये जर प्रोटीन इंटेक कमी पडला तर ओबियसली तुमचं मसल मास कमी होणार आहे. मसल मास, प्रोटीन लॉस झाल्यामुळे मसल मास कमी होऊन जातं आणि ते नुकसानकारक असतं. बऱ्याच वेळेला खूप लो कॅलरी डाएट असेल तर व्हिटॅमिन डिफिशियन्सी होऊ शकते. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी ॲडिशनल सप्लिमेंट काय द्यायचं आहे किंवा आहारात प्रोटीन इंटेक वाढवायचं कसं आहे किंवा व्हिटॅमिन सप्लिमेंट्स काय द्यायचं आहे, हेही डिस्कस झालं पाहिजे. नुसतंच कार्बोहायड्रेट इंटेक आणि ह्यावर लो कॅलरी डाएट कमी करणे, ह्या सर्व गोष्टी डिस्कस तर होतच असतात. परंतु वेट लॉसमुळे किंवा वेट लॉस डाएटमुळे प्रोटीन इंटेक कमी पडतं, प्रोटीन लॉस होत असेल बॉडीमध्ये, ते नुकसानकारक असतं. त्याबरोबर व्हिटॅमिन डिफिशियन्सी असते, B12 असेल, डी डिफिशियन्सी. तर ह्या सर्व गोष्टींचं डिस्कशनही व्हायला पाहिजे. म्हणजे व्हर्च्युअली फक्त वेट लॉस हा हा. टार्गेट हा. असायला नाही पाहिजे. whether तो डायबिटीज असू दे किंवा नसू दे, पोषण मिळून हा, तो वेट लॉस वेट लॉस व्हायला पाहिजे. एक गमतीदार उदाहरण सांगतो की तुम्ही जसं म्हटलं की वेळ झालाय, बराच निदान व्हायला वेळ झालाय, वेट लॉस झालेला आहे. बरेच पेशंट म्हणतात की माझं तर वजन कमी झालंय तरी मला डायबिटीस कसा आला. तसं नाहीये, हे रिव्हर्स आहे, उलट आहे. तुमच्या डायबिटीसमुळे शुगर वाढल्यामुळे वेट लॉस झालेला आहे आणि तुम्हाला तो आता तुम्ही जर पहिल्या महिन्यात बघितलं तर बरेच पेशंट वेट गेन करतात. मग हे वेट लॉस चांगलं नाही. म्हणजे डायबिटीस डायग्नोस होतो त्यावेळी वेट लॉस हे चांगलं नाही. तुमची साखर नॉर्मल राहून, रक्त शर्करा नॉर्मल राहून तुम्हाला पुढे वेट लॉस करायचं, ते तुमच्यासाठी बेनिफिशियल आहे. तर हे बऱ्याच वेळेला सांगावं लागते की तुम्हाला ऑलरेडी वेट लॉस खुश हो, माझा वेट लॉस झाला आणि माझी शुगर, हे चुकीचं आहे. म्हणतो की रक्त शर्करा नॉर्मल ठेवून तुम्हाला पुढे वेट लॉस करायचं. ते नॉर्मल आल्यानंतर साहजिकच 3-4 किलो वेट गेन हे होतच. हो, पहिल्या महिन्यात त्यामुळे होतच. पहिल्या महिन्यात असं दिसून येतं की वेट गेन हा दिसून येतो आणि तिथून पुढे मग आम्ही डाएट डिस्कशन इंटेन्स करतो की हा. वाढवतो डिस्कशन त्याचं. ओके. म्हणजे डायबिटीज किंवा शुगर लेवल नॉर्मल आल्यानंतर थोडंसं वेट गेन होतं. हो, वेट हो. गेन होतं. बऱ्याच वेळेला होतं वेट गेन. कारण असेही पेशंट दिसतात की ते डायबिटीज डायग्नोज झाले की 5-6 किलो वेट लॉस झालेलं असतं. पहिल्या महिन्यात तरी निदान आम्ही, पहिली गोष्ट आहे, प्रायोरिटी आहे की शुगर नॉर्मल करणे बरोबर. आणि शुगर नॉर्मल केल्यावर मग डाएट डिस्कशन जे आहे ते थोडंसं इंटेन्स करणे की तुम्हाला ॲग्रेसिव्हली काय जायचं आहे हे पहिल्या महिन्यानंतर कळतं. मॅडम, आता आपण बोलत होतो जसं इंटरमिडियंट फास्टिंग. आता सिमिलरली समजा मेजॉरिटी ऑफ हे जे आहेत आपले
ऑडियन्स म्हणा किंवा आजकाल अर्बनायझेशनमुळे मोस्टली यांचं वर्क असतं ते ऑफिस वर्क असतं किंवा डेस्क जॉब असतं, एका ठिकाणी बसून 8-8 तास काम असतं. मग अशा वेळेला डाएट कसं मॅनेज करायचं तो फार डिफिकल्ट पण होऊन जातो. मग यांनी काय घेतलं हा. पाहिजे डाएट? आता बघितलं तर हा. ऑफिस वर्क म्हणलं की बैठी जीवनशैली आली. हो, साहजिकच लागणारे कॅलरीज जे आहेत ते कमी आहेत. हो. ह्यात आपण काय बदल करत शकतो की लो कॅलरी डाएट प्लस संतुलित आहार. मग हा. ह्यामध्ये आपण काय वाढवू शकतो? हा. समजा नाश्ता तुम्ही घेतला व्यवस्थित, की उदाहरणार्थ एक चपाती भाजी कार्बोहायड्रेट आलं, एक फ्रूट घेऊ शकता. प्लस जे म्हणजे आपण असं म्हणू शकतो की फळे, प्लस जी मोड आलेली कडधान्य असतील किंवा फायबरयुक्त तंतुमय घटक म्हणजे सॅलड्स वगैरे हे पार्ट वाढवणे. दुपारच्या जेवणात आयडियली काय करता येईल की लो कॅलरी डाएट म्हणजे त्यामध्ये तुम्ही एक फळ जस्ट किंवा मग जस्ट सॅलड्स ह्या गोष्टीवर भर देऊ शकता. त्यातून काय होईल की प्रथिनही मिळतील भरपूर आणि प्लस कॅलरी जास्त जाणार नाही. कारण वेट मेंटेनही केलं पाहिजे, कारण तितकं ऊर्जा वापरली जात नाही. याबरोबरच रात्रीचा पण आहार हलका म्हणजे एक चपाती असेल किंवा एक भाकरी किंवा भात खाणार असेल तर भाताबरोबर पण प्रोटीन डाएट म्हणजे प्रोटीनमध्ये मग आपण डाळी असतील, वरण आमटी असेल किंवा जर नॉनव्हेज खाणारे असतील तर त्यांनी अंड वगैरे हे घेऊ शकतात. म्हणजे प्रत्येक आहारामध्ये प्रोटीन पार्ट आणि फायबरयुक्त घटक हा पोर्शन थोडा वाढवून कार्बोहायड्रेट किंवा जे पिष्टमय पदार्थ आहेत त्यांची संख्या ती कमी करावी. कमी केल्यामुळे काय होईल की बॅलन्सडही मिळेल आणि पोषण घटक सगळेच मिळतील. कारण फळांमधून मिळणारे जे आहेत ते विटॅमिन्स आहेत, तंतुमय घटक त्यांची आवश्यकता आहे. परत सॅलड्स कोशिंबीरमुळे काय होईल की पोट भरल्याचं समाधान मिळेल किंवा सतत क्रेविंग होणार नाही. मग प्रोटीन हा. मध्ये जेव्हा बोलतो आपण तर तेव्हा व्हेज बेस्ड प्रोटीन आणि नॉन व्हेज बेस्ड प्रोटीन याचा पण काय व्हेरिएशन किंवा फरक पडतो डायबेटिक स्पेशली पेशंटच्या बाबतीत बोलायचं गेलं की कोणतं प्रेफर्ड आहे बाबा की तुम्ही व्हेज बेस्ड जे प्रोटीन आहेत, व्हेज सोर्सचे प्रोटीन घ्या किंवा नॉन व्हेजचे प्रोटीन बेटर आहेत आता जे व्हेजिटेरियन लोक म्हटली तर ते प्लांट बेस्डच सगळे प्रोटीन येणार. मग ह्यात काय की फुलफिल जर होत नसेल, समजा मोड असेल किंवा दुधाचे पदार्थ म्हणजे पनीर असेल, दुधाचे पदार्थ म्हणले की दही ताक हा प्रेफर करायला पाहिजे. ना की दूध म्हणलं तरी पण लो फॅट मिल्क असेल. प्लस काय करू शकतो, मोड आलेली कडधान्य, पनीर, दुधाचे पदार्थ आणि जर ह्यातूनही कमी मिळत असेल तर मग प्रोटीन पावडर आपण सजेस्ट करू शकतो. पण ते प्रत्येक व्यक्तीला लागणारे किती प्रोटीन आहे त्याच्या वेटनुसार आपल्याला ते ठरवायला हवं. त्यानुसार मग तो प्रोटीन मग जर कमी पडत असेल तर मग आपण प्रोटीन पावडर फॉर्ममध्ये देतो. जर नॉनव्हेजिटेरियन लोकांचं आहे तर बघितलं तर आपण मग ते अंड असेल, अंड घेतल्यानं एक जरी अंड घेतलं तरी आपल्याला 3.5 ग्रॅम प्रोटीन मिळते. मग तो त्यानुसार मग त्या व्यक्तीचं म्हणजे मासे असतील किंवा चिकन मटन काय असेल त्यानुसार मग ते आपण व्हेरिएबल ठरतं की किती इन्क्लूड करायचं, ह्याप्रमाणे आपण ते ठरवतो. एक जनरल आहे की क्लास 1 प्रोटीन जे हा. आहे ते नॉन व्हेजिटेरियन मध्ये असतात. व्हेजिटेरियन मध्ये बघितलं तर तसं म्हटलं तर सोयाबीन मध्ये जास्त protein सोयाबीन आहे. मध्ये पण जास्त सोयाबीन प्रेफरेबली ते चवीला किंवा बऱ्याच पेशंटचे ते प्रॉब्लेम असतात. त्यामुळे सांगताना आपण एवढंच की मोड आलेली कडधान्य व्हेजिटेरियन मध्ये मोड आलेली कडधान्य असतील, दूध असेल, दुग्धजन्य पदार्थ असतील, दही ताक असेल, हे प्रोटीनचे सोर्स चांगले आहेत. ह्या सर्व गोष्टी खाण्यात आणि प्रोटीन सोर्स हे नुसताच तुमच्या फक्त ब्रेकफास्ट किंवा एका जेवणात नाही तर ते प्रत्येक जेवणात येऊ देत, डिवाइड होऊन येऊ देत. प्रत्येक जेवणात इन्क्लूड व्हावा. नॉनव्हेज मध्ये तर प्रोटीनचा सोर्स जास्त आहे, अंड्यामध्ये असेल, पण अंड्याचाही आम्ही सांगतो की अंड्याचा White पांढरा part. भाग हा एग व्हाईट जास्त चांगला. तो येलो जो असतो तो कोलेस्ट्रॉल युक्त असतो, त्यामुळे तो खाण्यात काही अर्थ नाही. पण नॉन व्हेजिटेरियन मध्ये सगळेच पदार्थांमध्ये प्रोटीन हे घटक जास्त असतात. इन शॉर्ट आपण असे म्हणू शकतो की डायबेटिक पेशंट जे आहेत तर त्यांनी प्रोटीनवर आपल्या आहारामध्ये प्रोटीनवर जास्त फोकस असला पाहिजे आणि मग त्याच्यानंतर ऑब्व्हियसली विटॅमिन्स आणि मग कार्बोहायड्रेट्स किंवा पिष्टमय पदार्थ ते थोडेसे कमी ठेवले पाहिजे. नाही, पहिली गोष्ट आहे की कार्बोहायड्रेट कमी केलं कमीच पाहिजे, केलं कारण आपला भारतीय आहार जर आपण बघितला तर तो जास्त करून कार्बोहायड्रेट युक्तच असतो. जवळपास 60-70% कार्बोहायड्रेट युक्त असतो. तर त्यातून मिळणारे कॅलरीज हे कमी केले पाहिजेत. आता ह्यामध्ये 2 घटक आहेत, एक सिंपल कार्बोहायड्रेट आहे आणि एक कॉम्प्लेक्स आहे. तर कॉम्प्लेक्स सेवन हे जास्त केलं पाहिजे सिंपल म्हणजे गोड साखर, पदार्थच गोड. येतात जनरली
किंवा मैद्याचे पदार्थच येतात की जे जठरदेशी शुगर वाढवू शकतात, म्हणजे जास्त प्रमाणात वाढवतात. आणि कॉम्प्लेक्सचं प्रमाण हे वाढवायला पाहिजे ऍक्च्युली. प्रोटीन इनटेक ऑलरेडी आपल्या आहारात कमी असतो तर तो वाढवला पाहिजे. फायबरचे प्रमाण वाढवलं पाहिजे. ह्या सर्व गोष्टी केल्या पाहिजे. त्याप्रमाणेच तुम्ही म्हटलं तसं मायक्रोन्यूट्रिएंट्स, मिनरल्स ह्या गोष्टी आपल्याला फळांमधून, पालेभाज्यांमधून किंवा इवन जो फार दुर्लक्ष केला जातो तो घटक म्हणजे नट्स आपण हा. शेंगदाणे म्हटले की त्याला आपण कोलेस्ट्रॉल एक लेबल करतो, पण शेंगदाणे हे कमी प्रमाणात इम्पॉर्टंट आहेत आपल्यासाठी. फुटाणे विसरत चाललोय आपण, पण तेही खूप महत्वाचा चांगला घटक source आहे. आहे. म्हणजे नट्स आपण विसरत चाललोय. आपण फक्त काजू बदाम nuts पिस्ता म्हणजे एवढ्याच किती- काजू बदाम पिस्ता ह्या एवढ्याच गोष्टी गोष्टी आपल्याला mind लक्षात मध्ये आहेत. येतात, म्हणून फुटाणे, शेंगदाणे हे आपण विसरत चाललेल्या गोष्टी आहेत असं पण वाटतं. हे पण नट्स किंवा कॉस्ट इफेक्टिव्ह आहे, हा. इझिली अवेलेबल होतो प्रत्येकाला. फक्त एवढंच आहे की ते किती प्रमाणात खायचं हे ठरवलं प्रमाण पाहिजे. आणि कोणत्या वेळी, म्हणजे संध्याकाळी तुम्ही 5-6 दरम्यान नट्स खाऊ शकता. स्नॅक ऍज अ स्नॅक तुम्ही खाऊ शकता, नाही आहार की जसा आपण विभागतो हम्म. की तो आपण ब्रेकफास्ट, लंच, डिनर हे 3 मेन मील आपण डिवाइड करतो, पण यामध्ये फ्रूट कुठं बसवायचं, कुठं नट्स हा. बसवायचे हे डिस्कस केलं पाहिजे. म्हणजे जेणेकरून ओव्हरऑल सगळंच पोषण मिळेल, ना की एकच प्रकारचं अन्न खाल्ले की काय तेवढेच कॅलरीज, तेवढीच ऊर्जा, तेवढंच पोषण. ओव्हरऑल न्यूट्रिशन मिळवायचं असेल तर सगळ्याच घटकांचा अंतर्भाव हा जेवणामध्ये, आहारामध्ये आणि पाहिजे. ते कदाचित मोनोटोनस आणि ते बर्डन पण हा. वाटतं, स्पेशली की बाबा आता हे मला खूपच रिस्ट्रिक्शन आणि टॉर्चर व्हायला लागले की मला दररोज उठून हेच हा, आता घ्यायचं आणि हेच एक follow करायचं. उदाहरणार्थ असं सांगता येईल की समजा एखाद्या व्यक्तीला भात खूप आवडतोय, हा. बरोबर आहे, मधुमेह रुग्णांचं घेतलं, मग तुम्ही पूर्ण टोटल त्याच्या आयुष्यातून भातच काढून टाकलं, खायचं नाही नाही, आजपासून, हो. ते किती थोडं काय पनिशमेंट दिल्यासारखाच प्रकार आहे. हो. पण त्याऐवजी आपण असं म्हणतोय की भात वरण, तुम्ही एक वेळचं मील हे तुम्ही भात वरण, भात आमटी, डाळ कॉम्बिनेशन करून खाताय, चालू शकतं. किंवा तुम्ही इकडे काय करा की त्याऐवजी पर्यायी काय करा, एक्सचेंज करा, म्हणजे चपातीची क्वांटिटी कमी करा. एक चपाती खावा प्लस 1 वाटी भात खावा, पण त्याच्याबरोबर प्रोटीन कॉम्बिनेशन करा, म्हणजे वरण, आमटी, उसळ ह्या गोष्टी, जेणेकरून साखरही चांगली राहील आणि हे थोडंसं स्मूथली पण पेशंटना फॉलो करणं सोपं आहे. एखादा आहार जो असतो तो आपण पेशंट बरोबर डिस्कस करतो, त्यात व्हरायटी तर यायलाच पाहिजे. असं नाही की तू रोज उठून चपाती भाजीच खा, भात हा. खाऊ नको. बरेच पेशंट म्हणतात की मला रात्री पोहे उपीट खाल्लं की बास होतं. मी नाही म्हणत नाही, ठीक आहे, तुला ते आवडतं ते तू खाऊ शकतो, असं काही नाही. आपण फक्त डोस मध्ये ऍडजस्टमेंट करायची. एखाद्याला नाश्त्याला फ्रूटच खायचा आहे किंवा फ्रूट आणि सॅलेड सॅलड्स प्रोटीन घ्यायचं, स्प्राउट्स स्प्राउट्स घ्यायचे, ठीक आहे, तू आहे ना ते फॉलो कर, काय अडचण नाही. मग एक दिवस तू पोहे उपीट खा, एक दिवस तू स्प्राउट्स आणि फ्रूट खा, असंही म्हणू शकतो. पण ज्याच्या त्याच्या आवडीलाही महत्व देणे, म्हणजे प्राधान्य देणे महत्वाचं आहे. आणि ते नाही केलं तर ते खूप स्ट्रिक्टली होतं. आणि असं डाएट बनवलं पाहिजे की जे पेशंटला लॉंग टर्म पर्यंत फॉलो करणे इझी जाईल. असं नको की 1-2 महिन्यात तो डाएट करून त्याला तो कंटाळा आलाय आणि आणि सगळं ते सोडून सोडून दिलं. दिलं. हा. असं नकोय. मग ते लॉंग टर्म पर्यंत टिकलं पाहिजे. कुठलाही डाएट जो असेल तर तो लॉंग टर्म पर्यंत, मग त्यात तुम्ही छोटे छोटे नंतर बदल करत जावा, काही अडचण नाही. परंतु असं काही स्ट्रिक्ट डाएट बनवू नका की जे लॉंग टर्म पर्यंत फॉलो करणे अवघड होऊन जाईल. आणि समजा डाएट मध्येच तो फॉलो करू नाही शकला तर ट्रीटमेंटचा पार्ट चुकतो, औषधांची मात्रा चुकते आणि साखरेचे नियंत्रण पूर्ण बिघडून जातं. त्यामुळे डाएट करताना हे त्याच्याशीच डिस्कशन केलं पाहिजे रुग्णाशी, आणि ते त्यानं फॉलो करणे गरजेचं आहे, परंतु ते मनानं फॉलो केलं पाहिजे, एवढंच. ते बर्डन न होता ते स्मूथली डे टू डे त्याचा पार्ट ऑफ लाईफ बनावा तो, की स्मूथली आपण मराठीमध्ये म्हण आहे ना की ते आजारापेक्षा इलाज भयंकर, असं नको वाटायला पाहिजे त्याला. बिकॉज एंड ऑफ द डे त्याला त्याच्या सोबत जगायचं आहे, तर ते जितकं एक्सेप्टन्स करून चांगल्या पद्धतीनं तो मॅनेज करतात, बिकॉज ही हॅज टू एन्जॉय हिज लाईफ ऑल्सो. म्हणजे त्याला त्याचं आयुष्य जगता आलं पाहिजे. डायबिटीस आपल्याला सगळं म्हणजे प्रोडक्टिव्हिटी करता आलं म्हणा पाहिजे. किंवा डे टू डे लाईफ सगळं मॅनेज करायचंय. तर मग हा दोघांचा रोल आहे याच्यामध्ये, म्हणजे ऍज अ पेशंटचा पण रोल आहे आणि ॲज अ डॉक्टरांचा पण रोल आहे की बाबा त्याच्या चॉईसेस नुसार, त्याच्या प्रेफरन्स नुसार आणि सायन्स नुसार ते बसवून दिलं पाहिजे. सायन्स नुसार बसलं पाहिजे आणि त्याला ते हॅबिच्युअल व्हायला पाहिजे. म्हणजे तो एक ध्येय ठेवलाय, पर्पज ठेवलाय,
तर तो त्याला हॅबिटमध्ये पडायला पाहिजे. असं नको की तो नुसताच पर्पज राहिलाय आणि हा. हॅबिटमध्ये होतच काही नाही. चेंज नाही चेंज होत नाही. मग ते पर्पज आहे ते हॅबिटमध्ये रूपांतर झालं की इझी Easy जातं. होईल. तर काही वेळा असं होत असेल ना, म्हणजे एखादा पेशंट असतो तो म्हणतो की मी साखर खात नाही, ना मी गोड चहा पितो, तर मग मला शुगर कशी काय झाली? ह्या मागचं सायन्स थोडंसं समजून घेतलं पाहिजे की आपल्या डाएटमध्ये कार्बोहायड्रेट आहेत. हम्म. मग कार्बोहायड्रेट हे प्रत्येक घटकामध्ये आहेत. म्हणजे उदाहरणार्थ चपाती, भाजी, भात, फळे, भाकरी असेल, ह्या सर्व घटकांमध्ये आहेत. कार्बोहायड्रेट हे सर्वत्र आहे. मग कार्बोहायड्रेटचा बेसिक जो मॉलिक्यूल आहे ते ग्लुकोज आहे. ग्लुकोज शेवटी जे रक्तात जे येतं ते ग्लुकोज असतं. मग चपातीतनं येणारा शेवटचा घटक पण ग्लुकोज आहे. गोड पदार्थांमधून शेवटचा घटक येणारा पण ग्लुकोज आहे. भातातनं येणारा शेवटचा घटक पण ग्लुकोज आहे. म्हणजे अल्टिमेटली जो रक्तात येतो तो ग्लुकोज मॉलिक्यूल असतो. आणि ग्लुकोजचा वापर हे पेशी आपल्या ऊर्जेसाठी करत असतात. आणि ज्यावेळी रुग्ण म्हणतो की मी गोड खात नाही आणि गोड खात नाही तरी माझी साखर वाढते किंवा मला मधुमेह झालेला आहे. तर गोड टाळणे तर गरजेचं आहे, कारण त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स हा जास्तच आहे. जे ग्लायसेमिक इंडेक्स, हाय ग्लायसेमिक इंडेक्स फूड्स आहेत ते तर टाळले पाहिजेत, गोड पदार्थ टाळले पाहिजेत. परंतु चपाती असेल, भाकरी असेल, भात असेल किंवा फळं असतील, तर ह्याचे प्रमाणही जास्त असेल, म्हणजे क्वांटिटीलाही तितकंच महत्त्व आहे. म्हणजे एखादा रुग्ण 1 चपाती खाल्ला का किंवा 2 चपाती खाल्ला, साखरेची पातळी ही त्या प्रमाणे वाढणार आहे. असं नाही की 2 चपाती खाल्ला की तेवढीच वाढणार आहे आणि 1 चपाती खाल्ला की तेवढ्याच प्रमाणात वाढेल. ती त्या प्रमाणात साखरेची पातळी वाढणार आहे. त्यामुळे रुग्ण क्वांटिटीलाही महत्त्व देणे गरजेचं आहे. म्हणजे आपल्या डाएटमध्ये आपण किती चपाती खातो, कोणती भाजी खातो, त्यात फायबर किती आहे, त्यात प्रोटीन किती आहे किंवा इवन फॅट पण किती आहे, चरबीचं प्रमाण किती आहे, फॅटचं हे किती आहे. आणि भात आहे तर भात आपण कशाबरोबर खातो, फायबर जास्त आहे का किंवा डाळी जास्त आहेत का, वरण आहे का, या सर्व गोष्टींवरही साखरेची पातळी ठरते ॲक्च्युली. त्यामुळं किती प्रमाण आहे, कोणत्या प्रकारचं इतर आहारातील घटक आहेत, ते किती प्रमाणात आहेत, यावरही साखरेची पातळी वाढते का कमी होते हे दिसून येतं. म्हणजे मी फक्त गोड खात नाही आणि मी फक्त गोड किंवा चहा हा. पित नाही, गोड पदार्थ खात नाही, म्हणून माझी शुगर नॉर्मल राहील, हा एकदमच गैरसमज किंवा भ्रम आहे. हा, म्हणजे समजा एखादी व्यक्ती साखरेचे गुळाचे सर्व पदार्थ टाळते, पण एका वेळेस जेवणात ती 2 पेक्षा जास्त चपाती खाते, 3 चपाती खाते, भाताची क्वांटिटी जास्त आहे. म्हणजे मी चपाती पण खाणार, भात पण खाणार, वर आंबील असेल, कण्या असेल, हे पण खाणार, ह्या सगळ्या गोष्टी, फळं खाणार, ह्या सगळ्या शेवटी काय ग्लायसेमिक लोड तेवढा वाढणार आहे. एका वेळी जे जेवणातून येणारे कॅलरीज किंवा पिष्टमय पदार्थ आहेत, ग्लुकोजचं प्रमाण, हे सर्व वाढणार आहे. त्यामुळे त्या प्रमाणातच तेवढी साखरेची पातळी वाढणार आहे. आता असं होतं का की खूप वेळा की बाबा समजा डायबिटीज डिटेक्ट झाला, मेडिसिन सुरू केलं आणि औषधं घेतो. आता औषध घेतलं म्हणजे मी काही करू शकतो, असं त्याचा काय धोका होऊ शकतो? हा एक चुकीचा कन्सेप्ट आहे. मी कारण औषध तर घेतोयच की. औषध घेतोय बरोबर आहे, परंतु मधुमेहाचा जर ट्रीटमेंटचा पार्ट बघितला, उपचारची पद्धती बघितली, तर ते 3 महत्त्वाच्या खांबांवर म्हणू शकतो अवलंबून आहे. एक तर पहिली गोष्ट आहे ते म्हणजे आहारातील पथ्य जे आहे, आहार. दुसरी गोष्ट आहे तो म्हणजे व्यायाम आणि तिसरी गोष्ट असतो तो म्हणजे औषधोपचार, औषधे. पहिल्या 2 गोष्टी हे खूप महत्त्वाच्या आहेत. असं नाही की तुम्ही नुसताच औषधांवर अवलंबून आहे आणि पहिल्या 2 गोष्टी तुम्ही काहीही करत नाही, त्यात काहीही फरक करत नाही, काहीही चेंज करत नाही. तर हे कंट्रोल करणे खूप अवघड जातं, कारण आहाराला तितकंच महत्त्व आहे. जसं ग्लायसेमिक इंडेक्सला महत्त्व आहे, तसं मॅडमने सांगितलं ग्लायसेमिक लोडलाही तितकंच महत्त्व आहे. किती प्रमाणात खाताही तितकंच महत्त्वाचं आहे, कोणत्या प्रकारचा आहार घेताही तितकंच महत्त्वाचं. व्यायाम तुम्ही करता की नाही, नियमित करता की नाही, त्या 1 दिवस करता आणि 5 दिवस झोपून काढा, असं पण बरेच पेशंट असतात. मग ते व्यायाम करता की नाही आणि व्यायामाबरोबरच दिवसभरची तुमची हालचाल किती आहे, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. तर आहार आणि व्यायाम हे 2 महत्त्वाचे खांबे आहेत, जी जर आपण त्यामध्ये काहीही बदल केला नाही, तर औषधांना तितका गुण येत नाही आणि त्यामुळे मधुमेह नियंत्रण करणे तितकेच अवघड जाते. आहार, व्यायाम महत्त्वाचे आहे.
मग येतो तो म्हणजे औषध उपचार. त्यामुळे नुसतंच मी औषधं घेतो आणि मी काहीही खाल्लं तर चालेल आणि त्यामुळे माझा मधुमेह बिघडणार नाही असं म्हणण्यात काही अर्थ नाही. ही चुकीची कल्पना आहे. असं म्हणू शकतो का म्हणजे समजा आपण आहार व्यवस्थित घेतोय, व्यायाम व्यवस्थित करतोय, तर मला औषधाचा डोस कमी करायला हेल्प होऊ शकते. तशा नक्कीच. पद्धतीने आपण रुग्णाला समजवू शकतो की आणि असे तुमचं- होतात का म्हणजे ऍक्च्युअली रिअल लाईफ होतात नक्कीच होतात. आहारामध्ये बदल केले, आहारामध्ये कॅलरीज कमी केल्या, आहारामध्ये प्रोटीन इंटेक किंवा फायबर इंटेक वाढवला तर नक्कीच साखरेची पातळी औषधांच्या कमी मात्रामध्येही नियंत्रणात ठेवता येते. त्यामुळे बऱ्याच रुग्णांमध्ये असं दिसून येते की थोड्या काळानंतर जर ते डाएटला स्टिक असतील म्हणजे डाएट व्यवस्थित फॉलो करत असतील, व्यायाम नियमित करत असतील किंवा इवन व्यायामातही बदल केला. एखादा व्यायाम चालण्याचा व्यायाम करतो आणि त्याने सायकलिंग ही सुरू केलं किंवा पोहण्याचा व्यायाम केला ट्रेनिंग कडे किंवा रेझिस्टन्स एक्सरसाइज वेट लिफ्टिंग ही चालू केलं तरीही त्याची औषधाची मात्रा कमी होऊ शकते. कारण परंतु तेवढं तो- मसल्स ग्लुकोज अपटेक आणि वाढतं ना, इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते. इन्सुलिनची कार्य करण्याची क्षमता ही वाढते. त्यामुळे ग्लुकोज जे असतं रक्तात ते योग्य प्रमाणात वापरलं जातं आणि अशामुळे ग्लुकोज वापरल्यामुळे नॅचरलीच वापरलं जातं आणि त्यामुळे औषधांची मात्रा औषधांचा डोस हा कमी करावा लागू शकतो. आता आपल्या भारतीय समाजामध्ये स्पेशली म्हणजे कुठे सण आहेत असेल किंवा एखादं फंक्शन आहे कुठेतरी गेलो आपण तर गोड हे असतंच म्हणजे गोड. आणि दुसरा एक प्रकार असं पण असतो की खूप वेळा ना ज्याला डायबिटीज डिटेक्ट झालं त्यांना कुठेतरी एक सोशल स्टिग्मा असतो किंवा एक एम्बॅरेसमेंट वाटत असते की स्पेशली हे सांगायला की बाबा नाही आता मला डायबिटीज आहे मी हे खाऊ शकत नाही. मग अशा वेळेला त्या व्यक्तीने काय करायचं किंवा वेदर की आता फोर्स होतं किंवा तो रिलेटिव्ह असतात सोशल कंडिशन्स असे असतात की बाबा आपण आता फंक्शन मध्ये आहे तर काहीतरी गोड खाल्लं पण पाहिजे. तर बरेच आपण असतो फंक्शन कुठलाही कार्यक्रम कुठलंही जेवण हे बाहेरचं म्हटलं तर तो आजकाल आहे सगळीकडे. तर हे सगळं जे आहे ते ह्यामध्ये सगळं रिफाईंड मैद्याचे पदार्थ आले, हाय कॅलरी फूड आलं, गोड पदार्थ हे सगळे हाय कॅलरी फूड मध्येच होत. तर ह्यावेळी आपण काय बदल करू शकतो जिथं टाळता येत नाही. याचा अर्थ असं नाही की सोशल पण हे मेंटेन करायचं आहे मला आणि माझा आजाराला पण प्रोटेक्ट ठीक आहे जेव्हा शक्य नाही की मी टाळूच शकत नाही त्यावेळी तुम्ही काय एक्सचेंज करू शकता. एका वेळी 2 पुरी घेतलेत, 1 गुलाबजामुन खाल्लाय पकडा, त्यावेळी राईस अवॉइड करा, फायबर युक्त खाणं ठेवा, त्यामध्ये सॅलड्स जास्त खावा. हे केल्यानं पण साखर नियंत्रित राहू शकते. समजा शिरा भात जेवण आहे, जिलेबी भात, जिलेबी अवॉइड करा, एकच खाल्लं, भाताची क्वांटिटी थोडी कमी खाल्ली, ह्यानेही मॅनेज होऊ शकतं. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक कार्यक्रमात प्रत्येक ठिकाणी खाल्लंच पाहिजे, पण क्वांटिटी कमी, एखादंच गुलाबजामुन किंवा 2च चमचे श्रीखंड आम्रखंड काय असेल तर हे जिथं टाळता येत नाही. एखाद्या वेळेस खाल्ल्यानं फारसा फरक पडत नाही, पण रोज कुठे कार्यक्रमाने रोज खाल्लं गेलं, रोज काही ना काही गोड खाण्यात आलं, फ्रिक्वेंटली खाल्लं की मात्र नक्कीच साखरेत बदल होणार. म्हणजे थोडंफार कॉमन सेन्स आणि लॉजिक वापरलं. वैज्ञानिक दृष्ट्या बघितलं तर पोर्शन साईज आणि कार्बोहायड्रेट एक्सचेंज या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत जेव्हा आपण बाहेर खातो. घरचा आहार आहे ठीक आहे, घरी पण आपण काही वेळेला गोड पदार्थ बनवतो किंवा हे होतं, पण आपल्याला पोर्शन साईज माहित पाहिजे की बाबा किती प्रमाणात खायचं आहे. आणि दुसरी गोष्ट आहे कार्बोहायड्रेट एक्सचेंज माहित पाहिजे की ह्या पदार्थाला काय रिप्लेस करायचं, कुठल्या पदार्थाला रिप्लेस करायचं आहे. एक पदार्थ कमी केला आणि तो थोड्या प्रमाणात खाल्ला तर ते मॅनेजेबल असतं, साखर नियंत्रणात ठेवू शकतो. तर ह्या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत, पोर्शन साईज आणि कार्बोहायड्रेट एक्सचेंज. हे असतात म्हणजे ज्यांचं वेट कमी आहे, जे थीन आहेत, सडपातळ आहेत, तर यांना पण डायबिटीज होऊ शकतो की दरवेळेला ते ओबेसिटीशीच रिलेटेड आहे की जेव्हा जाड असेल किंवा ओबेस असेल तरच डायबिटीज होणार आणि सडपातळ लोकांना काय बाबा चान्सेस नसतात. जर आपण एशियन किंवा एशियन इंडियन पॉप्युलेशन जर बघितलं, आपण भारतीय लोक बघितली तर आपण दिसताना बारीक दिसतो, आपले हात पाय बारीक असतात, परंतु आपला पोटाचा घेर हा जास्त असतो. म्हणून आपल्याला थिन फॅट इंडिव्हिज्युअल्स म्हणतात. म्हणजे आपण थिन पण आहे पण फॅट पण आहे. फॅट याचा अर्थ काय, सेंट्रल ओबेसिटी म्हणजे पोटाचा घेर जास्त आहे, पोटावरील घेर जास्त आहे म्हणजे पोटावरील चरबी जास्त आहे. मग यामुळे काय होतं की पोटावरील चरबी जास्त असल्यामुळे असे काही हार्मोन संप्रेरक तयार होतात ज्याला आपण लिपिड हार्मोन्स म्हणतो, लायपोकाइन्स म्हणतो, की जे आपल्या
इतर अवयवांवर म्हणजे स्वादुपिंड असेल किंवा इतर अवयव असतील यावर ते मारा करतात आणि अशामुळे मधुमेह होण्याची शक्यता ही जास्त असते. हे जे लिपिड हार्मोन्स असतात हे आपल्या पोटावरील चरबी जी असते तिथून हे जास्त प्रमाणात तयार होतात आणि ते नुकसानकारक असतात. त्यामुळे जरी आपण थिन फॅट इंडिव्हिज्युअल्स असलो, बारीक जरी दिसत असलो, पोटावरील चरबीचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे मधुमेहासारखे रोग आजार होण्याची शक्यता ही जास्त असते. म्हणजे पोटावरील फॅट हे जास्त जास्त धोकादायक आहे. ओव्हरऑल ओबेसिटीपेक्षा सेंट्रल ओबेसिटी. आता सर एक प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप आपण युजली हम्म. जेव्हा बोलतो किंवा एक आरोग्य तपासणी करायला पाहिजे बाबा हम्म. वर्षातून एकदा. कारण खूप वेळा आपण डायबिटीज बाबतीत स्पेशली होते की खूप उशिरा निदान होतं किंवा ऍक्सिडेंटल कळतं, एखादं ऑपरेशन असताना कळतं की अरे बाबा तुझी शुगर एवढी आहे, मग तो डायबिटीज आहे. किंवा आणखीन कोणत्या तरी गोष्टी वेळा कळतं अचानक की काय डोळ्याला त्रास होतोय, मग जेव्हा डॉक्टरांच्या ऑप्थॉल्मॉलॉजिस्टकडे जातात तेव्हा कळते की नाही बाबा डायबिटीज असेल आणि तुम्ही मग टेस्ट करा. तर ह्या गोष्टी टाळण्यासाठी जेव्हा आपण म्हणतो की तुम्ही वर्षातून एकदा स्पेशली 40 वगैरे नंतर की काही टेस्ट करायला पाहिजे. मग त्या टेस्टमध्ये स्पेशली डायबिटीजसाठी कोणत्या कोणत्या टेस्ट करायला पाहिजेत की जे हेल्दी इंडिव्हिज्युअलसाठी आपल्याला आधीच ओळखता येईल की डायबिटीज होईल किंवा आहे किंवा नाही किंवा होऊ शकतो ह्या सगळ्यासाठी. मधुमेह जेव्हा होतो तेव्हा तुम्ही महिन्यातून किंवा 2 महिन्यातून तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तर आपली रक्तशर्करा करतोच. तपासली पाहिजे. हो. परंतु त्याबरोबरच आपल्या मधुमेहाचे इतर अवयवांवर काही दुष्परिणाम होतात का, हा. हेही वर्षातून एकदा तरी तपासले पाहिजे. मग आता मधुमेहाचे दुष्परिणाम कुठं होतात तर जास्त करून हे रक्तवाहिन्यांवर होत असतात. तर रक्तवाहिनी जिथं पसरते तिथं ते दुष्परिणाम होणार आहेत. म्हणजे जवळपास सर्व अवयवांवर दुष्परिणाम होणार आहेत. त्यातलं प्रामुख्याने किडनी असेल, मूत्रपिंड असेल, डोळ्याचे नेत्रपटल म्हणजे रेटायना ज्याला आपण म्हणतो ते असेल, हृदय असेल किंवा मज्जातंतू संस्था जे म्हणजे नर्व्ह ज्याला आपण म्हणतो, या संस्थेवर दुष्परिणाम हे जास्त दिसून येतात. तर याशी संबंधित ज्या तपासण्या आहेत ते वर्षातून एकदा तरी केले पाहिजेत. ज्यामध्ये आपल्याला डोळ्याची तपासणी येते. मग आता बरेच रुग्ण डोळ्याची म्हटलं की फक्त ते चष्म्याचा नंबर काढून आणतात. तर तसं न करता आपल्या डोळ्यातील मागचा पडदा जो आहे, रेटायना ज्याला आपण म्हणतो, नेत्रपटल, तर त्याची तपासणी केली पाहिजे आणि ही वर्षातून एकदा तरी पाहिजे. त्याबरोबरच किडनीची तपासणी ज्यामध्ये युरिया क्रिएटिनिन अशा तपासण्या येतात. त्याबरोबरच युरिन मायक्रोअल्ब्युमिन ही तपासणी येते. जे आपल्याला किडनीमध्ये काही दोष आहे का किंवा मधुमेहाचा दुष्परिणाम झाला आहे का, कुठंपर्यंत झालेला आहे हे दिसून येत. तर ती तपासणी वर्षातून एकदा केली पाहिजे. हृदयासाठी ECG असेल, इलेक्ट्रोकार्डिओग्राम जे आपण म्हणतो, ते केलं पाहिजे आणि त्यात समजा काही दोष असेल तर त्याला आपण 2D इको असेल, इकोकार्डिओग्राफी असेल किंवा ट्रेडमिल टेस्ट असेल, ह्या सर्व तपासण्या केल्या पाहिजेत. त्याबरोबरच कोलेस्ट्रॉलची तपासणी आली. आपल्या रक्तातील चरबीचे प्रमाण किती आहे तर ते वर्षातून एकदा. आता कोलेस्ट्रॉलमध्येही बरेच रुग्ण नुसता टोटल कोलेस्ट्रॉल हा प्रकार करून येतात. तर तसं न करता पूर्ण लिपिड प्रोफाईल म्हणजे त्यामध्ये टोटल कोलेस्ट्रॉल आलं, LDL आलं, ट्रायग्लिसराईड आलं, HDL आला, ह्या सर्व गोष्टी तपासल्या पाहिजेत. त्याला आपण लिपिड प्रोफाईल म्हणतो. ह्या सर्व गोष्टी तपासल्या पाहिजेत आणि याबरोबरच पायांचे आपल्या मज्जातंतू जे आहेत त्याची तपासणी, त्याच्या संवेदनांची तपासणी, ही पायाची तपासणी त्याला आपण बायोथेसिमीटर टेस्ट किंवा व्हायब्रेशन परसेप्शन टेस्ट म्हणतो. ट्युनिंग फोर्क टेस्ट असतात किंवा आपल्याला पायाला टेम्परेचर थंड गरम लागतं की नाही ह्या सर्व तपासण्या असतात. हे वर्षातून एकदा तरी केलं पाहिजेत. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे ग्लायकोसायलेटेड हिमोग्लोबिन जे आपल्याला मागील 3 महिन्याची ही ॲव्हरेज म्हणजे सरासरी साखरेची पातळी हे दर्शवतं. म्हणजे त्याला आपला कंट्रोल कसा आहे, लॉंग टर्म कंट्रोल कसा आहे. आजची साखरेची पातळी ही आपल्याला आजचं आणि कालचं साधारण आपल्याला व्हॅल्यूज दाखवतात. परंतु HbA1c ही मागील 3 महिन्याचा आपला लॉंग टर्म कंट्रोल दाखवतो. आपलं नियंत्रण कसं आहे लॉंग टर्म मध्ये, त्यामध्ये आहारात काय बदल झालेत हे सर्व आपल्याला त्यामध्ये दिसून येतं. ती HbA1c ची तपासणी निदान 3 ते 4 महिन्यातून एकदा तरी केली पाहिजे. तर या सर्व तपासण्या आपल्याला वर्षातून 3 महिन्यातून ह्या सर्व गोष्टी केल्या पाहिजेत. आणि समजा कुठला दुष्परिणाम आढळून आला, समजा डोळ्याचा दुष्परिणाम असेल किंवा मूत्रपिंडाचा असेल किंवा हृदयाचा दुष्परिणाम काय दिसून आलं
तर त्यानुसार आपल्याला मग ते 3 महिन्यातून, 6 महिन्यातून किंवा वर्षातून त्या सर्व तपासण्या रिपीट केल्या पाहिजेत. आणि मग हेच हेल्दी पर्सन साठी असेल तर, म्हणजे ज्याला डायबिटीस नाही आहे त्याला निदान मी एवढंच सांगेन की तुमची साखरेची पातळी किती आहे ती निदान तुम्ही 6 महिने ते 1 वर्षातून एकदा तरी करून घ्या. त्याबरोबर कोलेस्ट्रॉल, तुमचा ECG या गोष्टी करून घ्या आणि किडनीची तपासणी या गोष्टी केला तरी इनफ आहेत की तुम्हाला काही असेल तर ते निदान होऊन जाईल. आणि ते साखरेच्या पातळीमध्ये म्हणत तसं फास्टिंग पीपी प्लस HbA1c. HbA1c हे केलं पाहिजे, दोन्ही करायला पाहिजे. मग असं म्हणू शकतो की HbA1c जास्त रिलायबल असते कारण ती 3 महिन्याची शुगर दाखवते किंवा HbA1c रिलायबल म्हणू शकतो, पण त्यात आपल्याला आहाराबद्दल किंवा यामध्ये काय बदल होतात हे दिसून येतं किंवा औषधांमध्ये काय बदल करायचे असतील तर ते आपल्याला फास्टिंग पीपीवर करावं लागतं. परंतु औषधांचं फारच HbA1c मध्ये तफावत येत असेल, समजा बऱ्याच वेळेला असं पेशंट दिसून येतात की फास्टिंग पीपी चांगली असते आणि HbA1c हा जास्त असतो. मग यामध्ये डाएटचा प्रश्न येतो, डाएट पेशंट फॉलो करतो की नाही हा प्रश्न येतो, किंवा व्यायाम करतो की नाही हा प्रश्न येतो, किंवा औषधं चुकवतो का हाही एक प्रश्न येतो. त्यामुळे HbA1c ही तितकंच महत्वाचं आहे. परंतु ट्रीटमेंट डिसिजन घ्यायला, औषधांची मात्रा बदलायला आपल्याला उपाशपोटी जेवल्यानंतरची साखर हे तपासणे गरजेचं. सर मगाशी आपण बोलत होतो तेव्हा तुम्ही म्हटलं की डायबिटीसचा जवळपास शरीरातल्या प्रत्येक अवयवावर परिणाम होतो. मग त्यात स्पेशली हृदय, किडनी, डोळे असू दे सगळ्यावर. हा परिणाम साधारण कधी सुरुवात होते, म्हणजे त्याचं परत हे आहे की साधारण एवढं काळ गेला डायबिटीस झाल्यानंतर किंवा शुगर तुमची कंटिन्युअस वाढत राहते आणि त्यानंतर याच्यावर ह्या ऑर्गनवर इफेक्ट दिसायला लागतो. हे कधी समजतं किंवा त्याच्यासाठी काय फाइंड आउट करण्यासाठी काही टेस्ट वगैरे असतात, तर तुम्ही कसं हे करता? तसं बघितलं तर संशोधनानुसार मधुमेह, टाईप 2 मधुमेह हा साधारण त्याची प्रक्रिया म्हणजे निदान होण्याच्या 10 वर्ष आधी सुरू झालेली असते. मग ते 10 वर्षामध्ये मग ते सुरू झालेली प्रक्रिया आहे, त्यामध्ये प्री डायबिटीस येतं, मग डायबिटीस डायग्नोज होतो. मग संशोधनानुसार ते 10 वर्ष आधी होतं. त्याप्रमाणे साखरेची पातळी बदलत जातात. परंतु आपण आता कॉम्प्लिकेशन मध्ये 2 पार्ट करू दुष्परिणाम. एक म्हणजे मायक्रोव्हॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन, ज्यामध्ये किडनीचा आजार असेल किंवा डोळ्याचा असेल, रेटायनावर बदल किंवा मज्जातंतूचं न्यूरोपॅथी ज्याला आपण म्हणतो. तर ह्या 3 गोष्टी प्रामुख्याने आल्या. आणि मॅक्रोव्हॅस्क्युलर म्हणजे मोठ्या रक्तवाहिन्या जिथं परिणाम होतो, मोठ्या रक्तवाहिन्यांवर, ज्यामध्ये हृदयरोग आला किंवा स्ट्रोक, पक्षाघात, मेंदूतील रक्तवाहिन्या असतील, या सर्व गोष्टी आल्या. तर तसं बघितलं तर मायक्रोव्हॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन हे डायबिटीस डायग्नोज झाल्यानंतर जसं साखरेचे नियंत्रण राहील त्याप्रमाणे ते रिस्क वाढत जाते. आणि मॅक्रोव्हॅस्क्युलर बद्दल बोलायचं म्हणजे हृदयरोग आणि पक्षाघात याबद्दल बोलायचं, प्रामुख्याने हृदयरोग बद्दल बोलायचं झालं तर हे तुमच्या प्री डायबिटीसच्या आधी म्हणजे 10 वर्ष आधीपासून त्याची रिस्क चालू होते, लक्षात घ्या. त्यामुळं मधुमेहाच्या आधीही कॉम्प्लिकेशनची रिस्क चालू होते असंही आहे. ते मॅक्रोव्हॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन हृदयरोग बाबतीत घडू शकतं. 1% HbA1c जर आपण कमी केला, म्हणजे साखरेची पातळी 1% HbA1c न कमी केली तर साधारण 30 ते 40% मायक्रोव्हॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन्स हे कमी होऊ शकतात. म्हणजे मूत्रपिंडाचे आजार असतील किंवा डोळ्याचे आजार असतील किंवा न्यूरोपॅथी असेल, मज्जातंतूवरील आजार असेल, तर समजा 1% पेशंटनं HbA1c कमी केला, आत्ताच्या HbA1cच्या तुलनेत पुढचा HbA1c 1% कमी आला तर तुमची रिस्क 30 ते 40% कमी होते. म्हणजे 1% HbA1cचं किती महत्व आहे बघा. आणि समजा पेशंटचं HbA1c 3-4% कमी आला तर रिस्क खूप कमी होऊ शकते. हे तुमच्या मायक्रोव्हॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन्स म्हणजे किडनीवरील आजार, डोळ्यांवरील आजार किंवा मज्जातंतूवरील आजार हे 30 ते 40% कमी होतात. हे संशोधनानुसार दिसून आलेलं आहे. अनेक गोष्ट जी आम्ही पेशंटला, रुग्णाला कायम सांगतो ती म्हणजे तुमची डायबिटीस डायग्नोज झाला, निदान झाला, त्यापासून पहिले 5 ते 10 वर्ष किंवा 5 ते 8 वर्ष धरू ही तुमची साखरेची पातळी ही कडक नियंत्रणात ठेवणे गरजेचं आहे. समजा 2 ग्रुप आपण पाडले, एक जर कडक नियंत्रण ठेवतो आणि दुसरा ग्रुप जर पडला तो
ठीकठाक कंट्रोल ठेवलंय त्यांनी, नियंत्रण तितका व्यवस्थित नाही आहे. तर ह्या 2 ग्रुपचं कंपॅरिझन केलं पुढच्या आयुष्यात, म्हणजे 10 वर्षानंतर 15 वर्षानंतर कम्पेअर केलं. ज्यांनी कडक नियंत्रण ठेवलेलं आहे इनिशियल फेजमध्ये पहिल्या 5 ते 8-10 वर्षात, त्यांना पुढे जाऊन दुष्परिणाम होण्याची शक्यता ही खूप कमी असते. बरं. समजा नंतर जरी त्यांचं नियंत्रण बिघडलं, अशा म्हणजे सुरुवातीला कडक नियंत्रण ठेवलंय, नंतर जरी नियंत्रण बिघडलं तरी त्यांना कॉम्प्लिकेशन होण्याची शक्यता ही कमी असते. परंतु ज्यांनी सुरुवातीलाच नियंत्रण ठेवलेलं नाही आहे, पथ्य पाळलेलं नाही आहे किंवा व्यायाम केलेला नाही आहे, औषधं इरेग्युलर घेतलेली आहेत आणि नियंत्रण ठेवलेलं नाही आहे, अशांना पुढं जाऊन कॉम्प्लिकेशन तर होणारच आहेत. परंतु पुढं जरी त्यांनी प्रयत्न केला कडक नियंत्रण ठेवण्याचा, तरी त्याचा इतका फायदा दिसून येत नाही. हे काही संशोधनानुसार दिसून येलेलं आहे. त्यामुळं पहिले 5 ते 8-10 वर्ष ही खूप महत्वाचा पिरियड आहे डायबिटीज डायग्नोज झाल्यानंतर. सर, HbA1c बद्दल जेव्हा बोलतोय आपण, तर त्याची काय रेंज असते? जसं फास्टिंग पिरियडची आपल्याला रेंज बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे. तर HbA1c ची अशी काय रेंज असते की बाबा साधारण ह्या रेंजमध्ये असेल तर HbA1c तुमचं चांगलं आहे? 2 टप्प्यात सांगतो ते HbA1c बद्दल. पहिल्यांदा म्हणजे HbA1c जेव्हा आपल्याला मधुमेह निदान करायचं आहे, HbA1c जर 5.7 किंवा त्यापेक्षा कमी असेल तर तो नॉर्मल आहे. तर तो 5.8 ते 6.4 या दरम्यान आहे तर त्याला आपण प्री डायबिटीस, मधुमेहाची पूर्वस्थिती असं म्हणू शकतो. तर HbA1c ची रेंज 6.5 किंवा त्यापेक्षा जास्त आहे तर त्याला आपण डायबिटीस झालेला आहे, मधुमेह निदान झालेला आहे असं म्हणतो. ही झाली निदानाची गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला HbA1c, साखरेची पातळी किंवा साखरेचे नियंत्रण कसे आहे, लॉंग टर्म नियंत्रण, मागच्या 3 महिन्याचे नियंत्रण, ते कसं ठरवायचं? तर जनरल एक गाईडलाईन आहे की ते 7 किंवा 7% पेक्षा कमी पाहिजे, तर त्याला आपण चांगलं म्हणू शकतो. परंतु ह्यातही काही गोष्टी आहेत, ह्यातही काही फॅक्टर्स आहेत. जसं की वय, म्हणजे एखाद्या 80 वर्ष वयाच्या माणसाला आपण 7% किंवा त्यापेक्षा कमी ठेवू असं म्हणू शकत नाही. परंतु तेच आपण 30 ते 40 या वयामध्ये ते आपण ठेव म्हणू शकतो. त्याला ते सांभाळता येतं आणि त्याला ते म्हणजे एक प्रकारे टॉलरेटही होतं. परंतु 80 वर्षाच्या माणसाला ते नाही होणार. त्यामुळे वयाची ही अट आहे, वयानुसारही हे बदलत जातं. त्याबरोबर त्याची जीवनशैली कशी आहे, खूप धावपळ आहे, वेळेवर जेवण नाही, त्याला तुम्ही 7% किंवा 7% पेक्षा कमी किंवा बऱ्याच रुग्णांमध्ये 6.5% बघितलं जातं. तसे होऊ शकत नाही. ठीक आहे, 7-7.5% आपण म्हणू शकतो, ते योग्य नियंत्रण आहे. त्याबरोबरच शुगर कमी होण्याचे जास्त चान्सेस, असे काही रुग्ण असतात त्याला आपण फ्रजाईल पेशंट म्हणतो. फ्रजाईल पेशंट याचा अर्थ काय की साखरेचा चढ उतार हे खूपच जास्त असतो. अशा रुग्णांमध्येही 7% न ठेवता ती 7 ते 8% या दरम्यान ठेवली तरी ती पुरेशी आहे. त्याबरोबरच इतर काही आजार झालेले आहेत, त्या दुष्परिणाम झालेले आहेत का, हृदयरोग आहे किंवा किडनीचे आजार आहेत किंवा इव्हन इतरही काही आजार आहेत, तर अशा रुग्णांमध्ये 7% हे बसत नाही. तर अशा रुग्णांमध्ये थोडा लूज कंट्रोल हा चालतो. परंतु हे वयानुसार इतर काही दुष्परिणाम आहेत का, जीवनशैली कशी आहे, यानुसार ही HbA1c चा कंट्रोल हा ठरवला जातो. डायबिटीजमध्ये फळं घेतली पाहिजेत का? सगळ्यात पहिलं महत्वाचं, कारण त्याच्यामध्ये परत शुगर, फ्रुक्टोज वगैरे त्या गोष्टी येतात. आणि ती मग कोणती घेतली पाहिजेत आणि कधी घेतली पाहिजे, किती प्रमाणात घेतली पाहिजे? मधुमेही रुग्णांना फळं चालतात, पण सगळीच नाही. त्यानुसार फळं बघितली तर कुठली फळे आपण खाऊ शकतो, तर संत्री असेल, मोसंबी असेल, सफरचंद, पेरू, डाळिंब असेल, बोरं असतील किंवा अंजीर असेल किंवा इवन पेर असेल, ही फळं आपण खाऊ शकतो. एक साईज म्हणजे एक मीडियम साईजचं फळ दिवसात आपण खाऊ शकतो. ह्याबरोबर आणखी असं सांगता येईल की एक फोड पपई, म्हणजे एका सफरचंदातून मिळणारे कॅलरीज किंवा डाळिंबमधून मिळणारे कॅलरीज प्लस इज इक्वल टू, म्हणजे एक फोड पपई असेल किंवा एक फोड कलिंगड हे घेऊ शकतो. केळी असेल, अगदी छोट्या साईजचं असेल, जास्त पिकलेलं नसेल तर तेही चालू शकतं. समजा केळ जास्त पिकले, कुठलंही फळ घ्या, जास्त पिकलेलं कुठलं, त्याचं जी साखर वाढवण्याची क्षमता आहे, ग्लायसेमिक इंडेक्स हा वाढतो. त्यामुळे जास्त पिकलेली फळं ही शक्यतो टाळावीत.
उदाहरणार्थ चिकू असेल, सीताफळ असेल, आंबा असेल. आंबामध्ये पण तुम्ही काय करू शकता, 1 ते 2 फोडी चालतात, पण शक्यतो फळं ही 2 जेवणांच्या मध्ये असावीत. आता उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचं दुपारची जेवणाची वेळ 1 वाजता आहे आणि रात्रीचं जेवण होतं 8 दरम्यान, तर मधला जो गॅप आहे म्हणजे साधारण 4 ते 5 दरम्यान, त्यावेळी थोडंसं साखरेची पातळी ही कमी झालेली असते. ह्यावेळी जी फळातील साखर आपल्याला मिळून तो बॅलन्स बॅलन्स ठेवणं सोपं जातं. म्हणजे म्हणजे खूप कमी होणे हे आपण टाळू शकतो आणि मिळणारे व्हिटॅमिन्स, न्यूट्रिएंट्स पण मिळतील फळातून. थँक्यू डॉक्टर. तुम्ही ते आलात आणि आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे डायबिटीज ज्याबद्दल ज्या खूप काही गैरसमज बद्दल आपण खूप छान माहिती मिळाली. स्पेशली आहार, व्यायाम आणि सगळ्यात शेवटी म्हणजे मेडिटेशन. हे जर आपण ठेवलं तर व्यवस्थित आरामपणे जीवन जगू शकतो. म्हणजे खूप काही गिल्ट फ्री लाईफ जगता येऊ शकते. थँक्यू व्हेरी मच. थँक्स फॉर द कमिंग. थँक्यू. थँक्यू.